पुंडलिकावल्ली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचैताने स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता भक्त तुचितु देवश्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावल्ली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभु रामचंद्राय नमः। मणिदेवनी वनराहती सोये बोले सीता सती। मणिदे कोणी रघुपती स्मरेल चित्ती तिघांते। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। हनुमंतरायांनी सीता माऊलीला विचारलं गेलं, ज्याप्रमाणे मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडून मुद्रिका आणली आणि एक असणारी त्या ठिकाणी खून कथारूपी खून त्या ठिकाणी आणली, त्यावेळी सीता माऊलीने असणारं ओळखलं गेलं। तसं असणारे सीता माऊली म्हणजे मी आता असणाऱ्या प्रभू रामचंद्राला आणण्यासाठी जातो, पण रामाने माझ्यावर विश्वास ठेवावा, माझं वचन सत्य त्या ठिकाणी मानावं म्हणून खून त्या ठिकाणी मागितली। त्यावेळेस असणाऱ्या सीता माऊलीने म्हणजे आपल्या असणाऱ्या वेणीतला असणारा मणी त्या ठिकाणी काढला आणि असणारा मणी म्हणजे हनुमंताच्या जवळ त्या ठिकाणी दिला। सीता माऊलीने सांगितलं, हा असणारा मणी म्हणजे त्या ठिकाणी रामाला दाखवल्या बरोबर त्या ठिकाणी कुणाला असणाऱ्या प्रभू रामचंद्रालाही त्या ठिकाणी खून पटल, लक्ष्मणालाही पटल आणि असणारा म्हणजे त्या कौशल्या माता असणारी सुमित्रा माता आणि असणाऱ्या म्हणजे सीतेला त्या ठिकाणी खून पटल असं असणारी खून म्हणजे मणी म्हणजे असणाऱ्या सीता माऊलीने दिला। कौशल्या दशरथ सीता ही तिघांची आठवण होईल मी बघितल्याबरोबर। कौशल्या माता आणि सीता आठवेल दशरथ पिता। तिघे आठवती श्री रघुनाथा कोण्या अर्था ते ऐका। मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राला म्हणजे असणारा मणी दाखवल्या बरोबर रामाला असणारा त्या ठिकाणी राजा दशरथाची आठवण येईल, कौशल्या मातेची आठवण येईल आणि असणारा त्या ठिकाणी सीतेचीही आठवण म्हणजे त्या ठिकाणी येईल। मग या तिघाची आठवण कशामुळे त्या ठिकाणी येईल? मणी बघितल्यावरच या तिघाची आठवण काय येईल हनुमंतात ती मी तुला त्या ठिकाणी सांगते। सीता माऊली सांगू लागलेले आहेत। पूर्वी समुद्र मंथनी तेथे निघाला कौस्तुभ मणी। तो घेता श्री विष्णूनी इंद्र ते क्षणी तळमळी। मग त्या ठिकाणी असणारं म्हणजे देव आणि असणारं दैत्य त्या ठिकाणी असणारं समुद्रातील मंथन त्या ठिकाणी करत होते आणि समुद्र मंथन करताना कौस्तुभ मणी त्या ठिकाणी निर्माण झाला, निघाला गेला। तो असणारा कौस्तुभ मणी म्हणजे असणाऱ्या विष्णू भगवंतांनी म्हणजे आपल्याकडे त्या ठिकाणी ठेवून घेतला। मग देवाला असणारी चिंता त्या ठिकाणी लागली। इंद्रदेवाला वाटलं असणाऱ्या भगवंतांनी घेतलाय तो कौस्तुभ मणी आपल्याकडे त्या ठिकाणी असता तर बरं झालं असतं। असणारा इंद्र त्या ठिकाणी तळमळू लागला, काय करावं हातचं त्या ठिकाणी गेलं म्हणून इंद्रदेव तळमळले गेले। ब्रह्मशापाच्या शापोक्ती सिंधुनी मग्न सर्व संपत्ती। त्यातील कौस्तुभ श्रीपती माझा मज प्रती देई जे। मग असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रदेवानी म्हणजे असणाऱ्या भगवंताला विष्णू भगवंताला बोलायला सुरुवात केली की भगवंता तुम्ही असणारा मंथन करत असताना जो कौस्तुभ मणी निघाला गेला तो मणी म्हणजे आपल्याकडे ठेवला,
त्यावेळेस असणाऱ्या इंद्रदेवाने बोलायला सुरुवात केली. देवा म्हणले, ज्या वेळेस असणारा ऋषीचा शाप म्हणले त्या ठिकाणी असणाऱ्या समुद्र असणारा म्हणले त्या ठिकाणी झाला, त्यावेळेस सगळे असणारी देवाची संपत्ती म्हणले त्या असणाऱ्या समुद्रात म्हणले शापानं त्या ठिकाणी बुडालेली होती. मग ती आमची संपत्ती आहे म्हणून म्हणली त्या ठिकाणी आम्हाला कौस्तुभ म्हणी त्या ठिकाणी द्या. इंद्रदेवानी भगवंताकडे मागणी केली. इंद्रमणी मागे करून निघाली, विष्णू त्यास देपणी मणी बदलोनी, इंद्र देखताची नयनी केला कंठमणी आल्हादे. मग असणाऱ्या ब्रह्मदेवाला म्हणे इंद्राने तो कौस्तुभ म्हणी मागितला. त्यावेळेस असणाऱ्या म्हणजे भगवंतानी काय केलं, लाघव त्या ठिकाणी केलं. जो समुद्र मंथनातून निघालेला कौस्तुभ मणी होता तो असणारा दळवून म्हणजे ठेवला, तसाच असणारा दुसरा मणी त्या ठिकाणी आणि असणाऱ्या म्हणजे इंद्रदेवाला त्या ठिकाणी दिला. त्यावेळेस तो असणारा मणी म्हणजे इंद्रदेवानी घेतला. घेतल्याबरोबर आनंद त्या ठिकाणी झाला. आणि कंठाच्या ठिकाणी का कंठाच्या ठिकाणी म्हणजे असणारा मणी म्हणजे धारण आणि इंद्राने म्हणजे केला. इंद्रे नमुचीची या युद्धासी साह्य नेले दशरथासी, राय निर्जाळून या दैत्यासी युद्धी इंद्रासी जय दिला. मग म्हणले असणाऱ्या स्वर्गाच्या ठिकाणी म्हणले नमुची दैत्याचं आणि इंद्राचं युद्ध त्या ठिकाणी लागलं. त्यावेळेस असणाऱ्या इंद्रदेवानी म्हणले आपल्याला साह्य म्हणून मदत म्हणून म्हणले राजा दशरथाला म्हणले स्वर्गाला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि नमुची दैत्याचा असणारा वध म्हणले त्या ठिकाणी झाला. विजय प्राप्त राजा दशरथामुळे त्या ठिकाणी झाला. म्हणून इंद्रदेवाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झाला. आणि जो विष्णू भगवंतांनी दिलेला मणी म्हणले इंद्राला त्या ठिकाणी होता, तो मणी म्हणले असणाऱ्या इंद्रदेवानी म्हणले राजा दशरथाला त्या ठिकाणी दिला. का तर म्हणजे तुम्ही असणार मला साह्य त्या ठिकाणी झाला, तुमच्यामुळे असणारा नमुची दैत्य त्या ठिकाणी मारला. याच्या उपकारार्थ इंद्रदेवानी तो मणी आणि राजा दशरथाला म्हणले दिला. युद्धी इंद्र संतोषोनी दिदला दशरथासी कंठमणी, राय नगरासी आणोनी दिदला प्रिय पत्नी कौशल्ये. मग असणाऱ्या इंद्रदेव म्हणले त्याच्यावर असणाऱ्या राजा दशरथावर म्हणले प्रसन्न त्या ठिकाणी झाले, आनंदी झाले. आनंदाच्या भरात प्रसन्न होऊन म्हणजे जो भगवंताने दिलेला मणी कंठाच्या ठिकाणी धारण केलेला होता तो इंद्रदेवानी मणी काढला आणि राजा दशरथाला त्या ठिकाणी दिला. युद्ध झालं, सगळ्याचा मान सन्मान त्या ठिकाणी घेतला आणि असणाऱ्या अयोध्येकडे म्हणले राजा दशरथ त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर राजा दशरथालाही अतिशय आनंद झाला. आपली प्रिय पत्नी आवडती पत्नी असणारी कौशल्य माता होती, त्या कौशल्य मातेला तो असणारा मणी आणि राजा दशरथाने म्हणले दिला. कौशल्यने अति प्रीतीसी तो मणी दिदला जानकीसी, तेने घालोनी वेणीसी वनवासासी आणि येला. मग असणाऱ्या म्हणले त्या ठिकाणी कौशल्य मातेला दिलेला मणी होता. ज्या वेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा आणि सीता माऊलीचा विवाह त्या ठिकाणी झाला. सीता माऊली सून म्हणून घरात त्या ठिकाणी आल्या. मग सुनमुख बघायचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. सुनमुख बघत असताना असणाऱ्या कौशल्य मातेनं आपल्या सुनेला म्हणले तो असणारा मणी त्या ठिकाणी दिला आणि त्यावेळेपासून तो कौशल्य मातेने दिलेला मणी सीता माऊलीने आपल्या वेणीत म्हणले त्या ठिकाणी घातला. तोची मणी हनुमंता हाती खून पाठविता श्री रघुपती, राजा माता सीता सती तिघे आठवती श्रीरामा. मग म्हणले तोच मणी आहे म्हणले असणाऱ्या कौशल्य असणाऱ्या इंद्रदेवानी राजा दशरथाला दिला. राजा दशरथाने कौशल्य मातेला दिला आणि कौशल्य मातेनी सुनेचं मुख बघत असताना सुनाला असणाऱ्या सीतेला म्हणले त्या ठिकाणी दिला. म्हणून म्हणले हा असणारा मणी म्हणले त्या ठिकाणी रामाला दाखवल्याबरोबर या असणाऱ्या म्हणजे राजा दशरथाची कौशल्याची आणि माझी असणारी आठवण म्हणले त्या ठिकाणी रामाला होईल असं सीता माऊलीने हनुमंताला सांगितलं. ही गुण देवणी तत्वता नावेगा श्री रघुनाथा, हेची कार्य प्रमाणता तुझे माता कबीराया. मग हनुमंत हाच असणारा विश्वासाहारी असणारा मणी आहे. हा असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या हाती ध्यान रामाला घेऊन म्हणले या ठिकाणी या. एवढंच कार्य असणाऱ्या हनुमंता तुमच्यावर त्या ठिकाणी सोपवलं असं असणाऱ्या सीता माऊली हनुमंतरायाला बोलू लागलेले आहे. हनुमान म्हणे ना खरी चिंता शीघ्रानी ना श्री रघुनाथा, साष्टांगे सीता नमली माता एरी हनुमंता कुरवाडी.
मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतांनी सांगितलं, सीता माऊली चिंताच काळजीत म्हणली त्या ठिकाणी करू नका, राम येत्याला का भेटत्याला का. आताच्या आतामध्ये एका क्षणात असणाऱ्या प्रभू रामचंद्राकडे जातो, रामाला घेऊन म्हणजे तुमच्या समोर त्या ठिकाणी तत्परतेनं येतो असं सांगितलं. सीता माऊलीच्या चरणावर साष्टांग दंडवत असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी घातला. चरण वंदन सीता माऊलीचा हनुमंतांनी केलं आणि सीता माऊलीला अतिशय आल्हाद त्या ठिकाणी हनुमंताविषयी झाला. प्रेमानं असणाऱ्या पाठीवरून मस्तकावरून हात असणारा त्या ठिकाणी सीता माऊलीनं म्हणजे फिरवला. हनुमान विचारी मानसी, युद्ध न करिता राक्षसांशी श्रीरामापासी न जावे. मग आता असणाऱ्या सीता माऊलीची खून मिळाली गेली, रामाकडे जायची तयारी झाली. पण पुन्हा विचार हनुमंतानी मनाच्या ठिकाणी केला, आलोय कशासाठी, करायचंय काय याचा आठव त्या ठिकाणी झाला. रिकाम्या हाताने माघारी जायचं का म्हणले, हिता आलोय, एक दोन तरी नावाला यादीला असावी म्हणले त्या ठिकाणी, ही मारली ती मारली म्हणून सांगायला रामाला. असं जायचं का म्हणले उठून, म्हणून विचार करू लागले, युद्ध न करता जायचं, राक्षस न मारता त्या ठिकाणी जाणं ही योग्य त्या ठिकाणी होणार नाही असा विचार मनामध्ये हनुमंतराया करू लागले. येथे कलहासी कारण रावणाचे अशोकवन, नंदनवनासी समान ते विध्वंसी निज बळे. मग हनुमंतांनी विचार केला, आता राक्षसाबरोबर भांडण करायचं, राक्षस मारायची आणि मग रामाकडे जायचं. मग आता उगाच राक्षस कशी मारायची, काहीतरी कारण लागतंय का नाही राक्षसाला बोलवायला. मग म्हणले राजा रावणाची अतिशय आवडती बाग आहे म्हणले त्या ठिकाणी अशोकवन. हे नंदनवनापेक्षाही अतिशय श्रेष्ठ असणारे हे अशोकवन आहे म्हणले त्या ठिकाणी. हेच म्हणले भांडणाचं मूळ कारण त्या ठिकाणी करावं असा विचार हनुमंतरायांनी केला. ऐकोनी वन विध्वंसन कथा, कोप येईल लंकानाता, दाडील असंख्य गजरता, दृढ युद्धार्था महावीरा. मग हनुमंतांनी मनामध्ये विचार केला, ह्याच अशोक वनात म्हणले असणारी मोठी बगीचा राजा रावणाची आवडती बाग आहे म्हणले या ठिकाणी. आणि आता आपण म्हणले ही आपल्या एखाद्या माणसाची आवडती वस्तू म्हणले त्या ठिकाणी मुलली तुलली की त्या माणसाला अतिशय राग त्या ठिकाणी येतो आणि मग म्हणले ती भांडण्यासाठी तयार होतो. म्हणून म्हणले आता ह्या असणाऱ्या अशोक वनाचा विध्वंस त्या ठिकाणी करायचा हेर म्हणले राजा रावणाला सांगायला जाते. राजा रावणाला आपल्या लंकेत असणाऱ्या अशोक वनाचं वाटोळं केलं म्हणल्यावर राग त्या ठिकाणी येईल. मग राजा रावण लगेच असणार घोडदळ पायदळ रथात म्हणले असणार त्या ठिकाणी हत्तीवरच म्हणले सगळं सैन्य म्हणले या ठिकाणी आणि युद्धासाठी पाठवेल. युद्ध करावया सैन्यासी निर्दाळोनी त्या राक्षसांशी, इंद्रजिता करोनी कासावीसी श्रीरामापासी मग जावे. मग म्हणले असणारी राक्षस त्या ठिकाणी येतेली आणि राक्षस आली की म्हणले त्यांची असणाऱ्या बरोबर रवंदळी त्या ठिकाणी करू, राक्षसाला त्रासून त्या ठिकाणी सोडू. आले असणार म्हणजे त्या ठिकाणी इंद्रजिताला सुद्धा म्हणजे त्राही त्राही करून त्या ठिकाणी सोडू. कित्येक राक्षसाचा चकाचूर करून मग म्हणजे रामाकडे जाऊ. मारोनी राक्षसांच्या कोडी, लंका करोनी कडा फोडी, मग श्रीरामापासी जाता कोडी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे ही राक्षस येतेली आल्यावर म्हणजे असणाऱ्या कोट्यावधी राक्षसाची रवंदळी त्या ठिकाणी करून राक्षस मारू आणि असणाऱ्या आनंदानं म्हणजे रामाकडे त्या ठिकाणी जाऊ असा हनुमंतराया विचार करू लागले. करुणी जाता सुख कपी कुळा समजता, सुख होईला श्री रघुनाथा, सुख हनुमंता युद्धाचे. मग एवढी राक्षस मारून म्हणजे त्या ठिकाणी गेलो, रामाला सांगितलं की रामाला बी आनंद त्या ठिकाणी होईल, राक्षस कुळाची बी शांती त्या ठिकाणी होईल आणि आपले सगळे सोयरी जी वानर मंडळी आहे ह्यांना बी आनंद होईल, राजा दसरा असणाऱ्या सुग्रीवाला बी म्हणजे त्या ठिकाणी आनंद वाटल. आता आपण असंच काम त्या ठिकाणी करावं हनुमंतरायाने विचार केला. सीतेचे न घेता ज्ञापन मज विध्वंसिता नयवण, सीतेची पुसावया जाण करी विंदान हनुमंता. मग हनुमंताने विचार केला आता वनाचा विध्वंस करायचा, राक्षस मारायची.
मग ज्या वनात आपली असणारी स्वामिनी आहे त्या ठिकाणी त्या असणाऱ्या मालकिनीचा आदेश त्या ठिकाणी घ्यावा, सीता माऊलीचा आदेश त्या ठिकाणी घ्यावा, त्यांच्या आज्ञा घ्यावी, मग मल्यमानाचा विध्वंस त्या ठिकाणी करावा असा विचार त्या ठिकाणी केला. मग सीता माऊलीची आज्ञा कशी? सरळ जर म्हणलं सीता माऊली हे राजा रावणाचा अशोकवन आहे, हे अशोकवनाचा विध्वंस करू का, राक्षस मारू का, भांडण करू का असं म्हणलं तर सीता माऊली परवानगी त्या ठिकाणी देणार नाही. म्हणून हनुमंतरायांनी काय शक्कल त्या ठिकाणी लढवली, युक्ती काय केली ऐका पुढं. पुढती सीतेसी लोटांगण एरी म्हणे बा शीघ्र करी गमन हनुमंत घालती खाली मान लज्जायमान बोलेना. पुन्हा हनुमंतराया वळले गेले, पुन्हा सीता माऊलीच्या चरणावर लोटांगण घातलं आणि सीता माऊली म्हणल्या हनुमंता उशीर का करायला लागला, जा की लवकर जा म्हटल्याबरोबर हनुमंतानी लाजल्यासारखी अवस्था केली, खाली मान त्या ठिकाणी घातली, कायच उत्तर त्या ठिकाणी देना गेले. सीता शुद्धी सांगावया जाण उल्हास न देखे संपूर्ण दिसतोसी अति उद्विग्न काय कारण मज सांगे. मग सीता माऊलीने विचारायला सुरुवात केली, हनुमंता परत परत येतोय, माझ्या पाया काय पडतोय, हितच गुर पडतोय, हितच थांबतोय, का म्हणले तू त्या ठिकाणी जाईना गेला. माझ्या मनात शंका आली, म्हणजे तुमचा असणारा चेहरा त्या ठिकाणी बघितलाय, लय उदास दिसायला लागला, उद्विग्न त्या ठिकाणी दिसायला लागला, तुमच्या मनात उल्हासच नाही म्हणजे सीतेचा शोध म्हणजे रामाला जाऊन सांगण्यासाठी. हीन दीन अवस्था दिसायला लागली, उदास चेहरा त्या ठिकाणी दिसायला लागलाय असं सीता माऊलीने हनुमंतरायाला बोलायला सुरुवात केली. बोले तुझे करिता शोधन नाही अन्न ना जीवन क्षुदेने जाऊ पाहे प्राण सिंधू लंघन न करवे. मग हनुमंतरायाने बोलायला सुरुवात केली, सीता माऊली खराय म्हणले तुम्हाला माझा चेहरा उदास दिसतोय, मी कवा आलोय म्हणजे इथं किती दिवस झाले, एवढा 400 कोसाचा समुद्र उल्लंघन त्या ठिकाणी केलाय, अन्न नाही पाणी नाही, काय खाल्लं नाही पिलं नाही, पोटात म्हणजे कावळं वरडायला लागले, ते भूक लागल्याची अवस्था त्या ठिकाणी झाली. म्हणून म्हणले असणार माझ्याच्यानं म्हणजे आता उड्डाणच होतय की नाही असा विचार येतोय मनात. असा हनुमंतराया सीता माऊलीला बोलू लागले. ऐकोनी हनुमंताचे वचन सीतेसी आले पैरुदन यासी न देता समाधान केवी गमन मी करवी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतांनी सांगितलं, सीता माऊली तुम्ही जा म्हणून सांगता, पण काय पोटात अन्नाचा घास नाही म्हणले, किती दिवस झाले उपास घाललाय, त्या उपास पोटी म्हणजे राक्षसाबरोबर युद्ध केलंय, किती दिवस तुमच्या इथं म्हणले त्या ठिकाणी येऊन बसलोय असं ज्या वेळेस असणाऱ्या हनुमंतांनी सांगितलं तेव्हा सीता माईला गैवर त्या ठिकाणी आला, रडू आलं. कशाचं रडू आलं? आपल्या साह्यासाठी आपल्या मदतीसाठी एवढा लांबून त्या ठिकाणी हनुमंत आलेला आहे आणि त्या हनुमंताला काय त्या ठिकाणी विचारलं नाही, खाल्लं का पिल्लं का बरं आहे का काय म्हणजे त्या ठिकाणी विचारलं नाही. आपला स्वार्थ साधला, माझा राम कसा लक्ष्मण कसा, पण त्या असणाऱ्या हनुमंताची विचारपूस त्या ठिकाणी केली नाही. मग हनुमंतरायाला तर भूक लागली आहे, काहीतरी खाऊ पिऊ घातल्याशिवाय म्हणजे कसं असणार काम म्हणजे त्या ठिकाणी सांगावं असा विचार सीता माऊलीने केला. याचे न पुसता स्वागत नाही केले अभ्यागत महापापिनी मी येत धाडिते श्रीराम भक्त भुकेला. मग सीता माऊली स्वतःलाच दोष त्या ठिकाणी देऊ लागल्या, माझ्यासाठी एवढा लांबून 400 कोसाचा समुद्र उल्लंघन करून हनुमंतराया इथं आलेले आहेत, त्यांच्यासाठी मी असणारा आदरातिथ्य केलं नाही, या बसले या बसा म्हणले नाही, पाणी दिलं नाही, खाल्लं का पिल्लं का विचारलं नाही. मग म्हणजे त्या ठिकाणी अभितान काहीही उपचार म्हणजे असणाऱ्या हनुमंतावर त्या ठिकाणी केलेलं नाही. ते मी किती असणार त्या ठिकाणी म्हणजे कार्य केलं, साधा हनुमंताला विचारलं सुद्धा त्या ठिकाणी नाही. याचं दुःख सीता माऊलीला वाटू लागलं. ऐके सखिया हनुमंता शिनलासी मज शोधिता जीवे ओवाळीना तत्वता सांगे ना आता ते करी. मग असणाऱ्या सीता माऊलीने बोलायला सुरुवात केली, हे सख्या, हे जीवलगा, हे प्रिया हनुमंता,
तू माझी असणारी शुद्धी घेण्यासाठी एवढं कष्ट त्या ठिकाणी घेतलं आणि हिथं म्हणे त्या ठिकाणी आला. चुकलंय बाबा माझ्याकडून, मी तुला खाल्लं का पिल्लं का विचारलं नाही. तर ऐक म्हणले, आता मी काय सांगते माझ्या म्हणण्याकडे लक्ष देन, मी म्हणते तसं म्हणले असणारं कार्य म्हणजे तू कर. असणाऱ्या सीतामाऊली हनुमंतरायाला बोलू लागलेले आहेत. हे घेऊनी कर कंकण लंके माझी जाऊनी आपण घेऊनी चतुर्विधांना करी भोजन यथेष्ट. मग सीतामाऊलीने हातातलं कंकण काढलं आणि सांगितलं, हनुमंता हे असणारं हातातलं कंकण आहे, सोन्याचं आहे, ही घे, बाजारात जा, सराफाकडे त्या ठिकाणी मोड आणि त्याच्यातून येणारे जे पैसे आहेत त्या पैशातून चतुर्विध अन्न त्या ठिकाणी घे. म्हणजे असणारं काही शिजवलेलं अन्न असल, काही असणारं बिगर शिजवायचं असल, असं 4 प्रकारचं अन्न मिळतंय म्हणजे त्या ठिकाणी. ही अन्न घे आणि मनसोक्त तुझी असणारी भूक म्हणजे त्या ठिकाणी भागव, असं हनुमंतरायाला सीतामाऊली बोलू लागल्या. हनुमान पुसे सीतेपासी अन्नाची चव आहे कैसी. सीता विस्मिता मानसी तरी तुम्हासी काय भक्षा. मग त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सांगितलं, माऊली म्हणले तुम्ही असणारा आम्हाला म्हणले असणारा अन्न म्हणजे बाजारपेठेत जाऊन खावा, घ्या, हॉटेलात जावा, मिळेल ती खावा म्हणून सांगताव. आम्हाला ते कसलं अन्न काय चव म्हणली त्या ठिकाणी माहिती नाही. कसलं अन्न असतं, चव कसली असती म्हणली त्याला, असं हनुमंतांनी त्या ठिकाणी विचारलं. त्यावेळेस सीतामाऊली म्हणू लागल्या, त्याला आश्चर्य त्या ठिकाणी वाटलं, अन्नच माहिती नाही. त्यावेळेस सीतामाऊलीने विचारायला सुरुवात केली, हनुमंता तुम्हाला खायचं प्यायचं माहिती नाही, मग तुम्हाला खायला काय लागतंय त्या ठिकाणी, असं सीतामाऊलीने हनुमंतरायाला विचारलं. जे खाता ती लवण त्यांची शीघ्र ये म्हातारपण. चुना लावणी तांबूल भक्षण दंत भग्न तेने त्यांची. मग असणाऱ्या हनुमंतरायांनी सुरुवात केली, सीतामाऊली ऐका म्हणजे आम्हाला काय त्या ठिकाणी लागतंय. आम्ही असणार ज्याच्यामध्ये मीठ टाकलं जातं त्या मिठाच्या भाज्या खात नाही, मिठाचं अन्न म्हणजे त्या ठिकाणी खात नाही. जी म्हणले लोक मीठ खाते ती लवकर म्हणले म्हातारी त्या ठिकाणी होते ते. आणि दुसरं म्हणले असणार जी लोक म्हणले असणाऱ्या पानाला चुना लावून म्हणले त्या ठिकाणी पानाचा विडा खातात, जी चुना म्हणले त्या ठिकाणी खातात त्यांचं दात म्हणजे सगळ्याच्या अगोदर म्हणजे त्या ठिकाणी पडतात. आम्ही रामदूता वानरा वनवासी निरंतर नित्य वनफळांचा सत्य साचार जानकी. मग आम्ही असणार म्हणजे आम्हाला म्हणून म्हणजे ही मिठाचं अन्न लागत नाही ना. अन्न खायचं म्हणलं की मीठ आलं, मीठ आलं की लवकर म्हातारं होतंय त्या ठिकाणी, लवकर दात त्या ठिकाणी पडतात. मग रामकार्य कसं त्या ठिकाणी करायचं आम्ही म्हणले, म्हणून म्हणले आम्हाला अन्न खायला त्या ठिकाणी लागत नाही. आम्ही निस्सीम वानर त्या ठिकाणी रामभक्त असणारी वानर मंडळी आहो म्हणले त्या ठिकाणी. म्हणून म्हणले आम्हाला नित्य वनफळाचा असणारा आहार म्हणजे त्या ठिकाणी असतो. वनामध्ये फिरायचं, ह्या झाडावरून त्या झाडावर फिरत असताना म्हणजे जिथं गोड फळं त्या ठिकाणी दिसतेली ती फळं खायची, एवढाच आहार म्हणजे आमचा त्या ठिकाणी आहे. माझे मोडोनी कंकण लंके माझी फळे पूर्ण आवडतील ते घेऊन जाणं फळ भोजन करी बाबा. मग सीतामाऊलीने सांगितलं, हनुमंता तुमचा आहार हा असणारा फळभक्षण करणं हीच आहे. तर म्हणजे ही सोन्याचं कंकण घ्या, सराफाकडे जावा, सराफाकडे मोडा, अगर घाण ठेवा, काय करायचे ती करा, त्याच्यातून आलेल्या पैशानं म्हणजे बाजारात फळं मिळते ते जावं म्हणले असणारं पांडे गलीला असणारं म्हणजे फळाचं गाळायचं, तिथं फळं घ्या, मनसोक्त म्हणजे तुम्ही असणारी फळं म्हणजे त्या ठिकाणी भक्षण करा. सीते ऐके माझे शीळ मी तव स्वयंपाकी केवळ जाती मनुष्याचा विटाळ ते फळ पवित्र वानरा. मग असणाऱ्या हनुमंतरायांनी सांगितलं, माते ऐक म्हणले आमचं असणारं शीळ आहे म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला जी लागतंय ती आम्ही स्वतःच म्हणजे त्या ठिकाणी करतून खातो म्हणजे त्या ठिकाणी. मी असणारा स्वयंपाकी आहे त्या ठिकाणी, म्हणून म्हणले दुसऱ्याच्या हातानं केलेलं कार्य आम्ही कवाही खात नाही त्या ठिकाणी. दुसऱ्याने म्हणजे स्पर्श केलेली फळं त्या ठिकाणी खात नाही, असं ठाम असणाऱ्या हनुमंतरायांनी सीतामाऊलीला सांगितलं. स्वहस्ते तोडून फळ संभार स्वयं भक्षू आम्ही
मग त्या ठिकाणी असणार म्हणजे आमची असणार एक पवित्र शिळ आहे म्हणजे त्या ठिकाणी आमचं एक पातिव्रत्य वचन आहे त्या ठिकाणी की असणाऱ्या दुसऱ्यानं हात लावलेलं फळ घ्यायचं नाही. मग बाजारातली फळं आणायची म्हणलं तर कोणीतरी तोडलेली असते ती हिथं म्हणजे त्या असणाऱ्या गाडीवाल्यानं हात लावलेला म्हणून ती फळं खात नाही. आम्हीच म्हणले त्या असणाऱ्या वृक्षावर जायचं तिथून आपल्या हातानं फळ तोडायचं ना आपण म्हणजे त्या ठिकाणी खायचं. इथं म्हणजे दुसऱ्यानं तोडून आणलेलं ही फळ आम्हाला त्या ठिकाणी चालत नाही. हनुमंतरायांनी सांगितलं सीता म्हणे या वनात मधुर सुंदर फळे अद्भुत तुवा लाविताची हात करील घात रावण. मग असणाऱ्या हनुमंतरायाला सीतामाऊली म्हणू लागल्या हनुमंता खराय म्हणे तुम्ही सांगता होती बी ह्या वनात बी लय सुंदर आणि असणारी म्हणजे त्या ठिकाणी गोमटी गोड म्हणजे फळ लय आहे म्हणजे या ठिकाणी. पण काय करावं म्हणजे नाईलाज असणार तुम्ही त्या ठिकाणी फळं खायला गेलाव तोडायला लागलाव आणि कुणी रखवालदारांनी बघितलं नाही का म्हणजे तुम्हाला मारतेली म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मारतेली त्या ठिकाणी राजा रावण येईल राक्षस येतेली तुम्हाला उगत म्हणजे त्या ठिकाणी मार देतेली म्हणून म्हणजे हितली बी फळं खाणं योग्य नाही. तू निमाली या हनुमंता तोची मजला प्राणांत दुःखे निमेला श्री रघुनाथ समवेत सौमित्रा. म्हणून हनुमंत आता माझ्यापाशी दुसरं काय नाही हे असणाऱ्या वनातली फळं खा म्हणावं तर इथं असणारा रखवालदार येते फळं तोडायला बघितल्यावर म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मारतेले आणि तुम्हाला मारलं ह्याच्यातच तुमचं मरण त्या ठिकाणी झालं तर म्हणजे किती अनर्थ त्या ठिकाणी घडल. म्हणजे माझी असणारी सिद्धी सांगायची राहिली हनुमंतराया संपलं म्हणल्यावर मला बी त्या ठिकाणी मारावं लागल राम बी मरल लक्ष्मण बी मरल नाही का म्हणजे वाट सगळ्याची लागायची. श्रीराम निमल्या पाटी निमती सुग्रीव कपीच्या कोटी भरत शत्रुघ्न जगजेटी उठाउटी निमती. मग हनुमंत इथं त्या राक्षसाने तुम्हाला मारलं तुम्ही संपला ही बातमी असणाऱ्या किष्किंधा नगरीला गेली. राजा सुग्रीवाला दुःख होईल राजा सुग्रीव ही प्राणाचा त्याग त्या ठिकाणी करील आणि पुन्हा काय वानर मंडळी बी सगळी म्हणजे आपापला देह त्याग त्या ठिकाणी करतेली आणि रामाला कळाल्याबरोबर रामही असणाऱ्या स्वतःचा त्याग त्या ठिकाणी करतील आणि राम संपलेली बातमी गेल्यावर म्हणजे भरत शत्रुघ्न काय राहणार आहेत काय ती बी आपल्या असणाऱ्या प्राणाचा त्याग त्या ठिकाणी करतील असं सीतामाऊली हनुमंतरायाला सांगू लागल्या. या फळांची लाविता हात एवढा होईल अनर्थ हनुमान म्हणे असो वृत्तांत जातो येतोनी भुकेला. मग असणाऱ्या सीतामाऊलींनी सांगायला सुरुवात केली हनुमंता ह्या वनातली फळं खाल्ली तर एवढी माळ लागल तुझं पोट व्हायचं म्हणजे 4-5 फळात भरल म्हणजे त्या ठिकाणी पण 4-5 फळासाठी म्हणजे सगळ्याची माळ त्या ठिकाणी लागल. ही काय बरोबर वाटेना हनुमंता. असं ज्या वेळेस सीतामाऊलीने हनुमंतरायाला सांगितलं तेव्हा हनुमंतराया म्हणले माऊली खरंय तुमचं बी आई साहेब खरंय म्हणजे तुमचं बी राहू द्या आता म्हणजे असणाऱ्या पोटाची भूक कशी तरी राहू द्या म्हणजे आता तसं दड पितो आणि असाच म्हणजे उपाशी पोटी रामाकडे जातो म्हणजे आता काय खात बी नाही पित बी नाही. श्री गणेशाय नमः श्री प्रभू रामचंद्राय नमः. वन दिसत आहे सफळ माझेची कपाळ निष्फळ निरपणे दे जनक बाळ काळ वेळ मजा आली. मग हनुमंतराया मनाच्या ठिकाणी खिन्न झालेली अवस्था त्या ठिकाणी दाखवू लागलेली आहे बोलू लागलेले आहेत काय करावं एवढं सुंदर असणाऱ्या फळानं म्हणजे हे वन त्या ठिकाणी लकललं गेलंय एवढी सुंदर फळ आहे ती पण काय करावं हाताशी आलेला घास आहे पण खायला मिळणं गेला. आपल्या असणारी सीतामाऊली आज्ञा त्या ठिकाणी देना आज्ञेविना फळाला हात त्या ठिकाणी लावता येत नाही. आपलं नशीबच म्हणजे फुटकाय त्या ठिकाणी हनुमंतराय विचार करू लागलेले आहेत. मार्ग क्षुदेने जातील प्राण श्रीरामापासी सांगेल कोण तुझी न होईल सोडवण विघ्न दारुण ओढवले. मग वर्ण हनुमंतराय म्हणू लागले आई साहेब जातो म्हणजे आता अशाच भुकेल्या अवस्थेत म्हणजे त्या ठिकाणी गेलो तर गेले म्हणजे असणारे त्या ठिकाणी नाही उड्डाण झालं समुद्रात पडलो तर पडलो मेलो तर मेलो म्हणजे तिकडं तुमची असणारी सिद्धी सांगायला सुद्धा रामाकडे जायला कोण नाही आणि तुमची रामाची भेट घालून द्यायला सुद्धा कोणत्या ठिकाणी नाही म्हणजे माझा असणारा निरोप कुणाकडे जाणार नाही मी मधीच म्हणजे त्या ठिकाणी मरून जाईन
एवढी तर भूक म्हणजे माझ्या पोटात लागली. हनुमंतराया बोलू लागलेले सुधा नव्हे हा कल्पांत माझा होईल प्राणांत ऐसे बोलता हनुमंत सीता हृदयात कळवळली. हनुमंतांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. आई साहेब म्हणजे नुसती भूक नाही म्हणजे ही आता जीवच निघून जातो की काय म्हणले. असणारा काळच म्हणजे माझ्यावर ओढवला की काय. माझी प्राणांत अवस्था ह्या देहातून प्राण निघून जाण्याची वेळ म्हणजे त्या ठिकाणी आली. ही भूक मात्र निमित्त आहे म्हणले त्या ठिकाणी. जवळ अक्षुधारण पडली फळे खाई संपूर्ण घालिते श्रीरामाची आन फळे तोडल न खावी. लगेच सीतामाऊलींनी सांगितलं हनुमंता थांब थांब थांबा थांबा म्हणले. धीर धरा म्हणले. एवढं मी होऊ नका म्हणले नाराज. काय करा म्हणले मी असणारी आज्ञा देते पण म्हणले असणाऱ्या ह्या वनामध्ये ज्या झाडाखाली फळं पडले तेवढी म्हणले खावा. तुम्हाला रामाची शपथ आहे म्हणले असणाऱ्या झाडावरची तोडून फळं म्हणले त्या ठिकाणी खाऊ नका. जी खाल्ली मनानं पडलेली आहे ती तेवढी म्हणले फळं वेचून खावा. सीतामाऊलीने आज्ञा दिली. ऐकोणी सीतेच्या नेसी हनुमान खाजवी दोन्ही कुशी हे मानले मज मानसी आला वृक्षांसी पर्यंत. लगेच सीतामाऊलींनी सांगितलेलं पडलेली फळं खायची झाडाची तोडून खायची नाही ती म्हटलं. असं बोलणं हनुमंतरायांनी ऐकलं ना आनंद झाला साधला म्हणजे आता कार्यभाग. असणाऱ्या त्या ठिकाणी दोन्ही कुसा हनुमंतराया आनंदाने खाजवू लागले. आलं रे आले म्हणजे आता आपल्याला आज्ञा आली. आता डाव साधायला काही वेळ लागत नाही. सांडणी सीता वन पैसार धुरी जावणे बैसला वानर करावया फळाहार करी विचार मारुती. मग असणाऱ्या सीतामाऊलीची आज्ञा झाली. टंचनी तिथनं उडी मारली आणि वनात म्हणजे त्या ठिकाणी हनुमंतराया एका कोपऱ्याला जाऊन म्हणजे त्या ठिकाणी बसले. आता कशी फळं खायची काय करायचं याचं नियोजन म्हणजे हनुमंतराया विचार करीत बसले. मेळवी प्रलय काळाग्नी अभिमंत्री जठराग्नी मग बैसला फळ भोजनी सावधान हनुमंत. मग हनुमंतराया एका कोपऱ्यात म्हणजे सावधान रीतीने त्या ठिकाणी बसले. आधी अगोदर असणाऱ्या पोटाच्या ठिकाणी जठराग्नी भडकवला गेला. अतिशय भूक त्या ठिकाणी लागावी अशी असणारी जठराग्नी त्या ठिकाणी पेटवला. आपलं असणार आसन ठाण मान त्या ठिकाणी मांडलं. मांडी घालून हनुमंतराया त्या ठिकाणी बसले आणि काय असणारा विचार त्या ठिकाणी करू लागले. भोजन समयीचे अतीत मुख्य द्विज मुखात आदियासी करुणी तृप्त धर्मयुक्त भोजन. मग हनुमंतरायाने विचार केला. आधी म्हणले असणार त्या ठिकाणी द्विज ब्राह्मण असतात त्या द्विज म्हणजे दात होय की मग ब्राह्मण कुठं म्हणतो द्विजन ब्राह्मण एकच की. द्विज म्हणजे दात. द्विज म्हणजे दात आता इथे याचा अर्थ ते- दात. हा, इथं- मग असणाऱ्या हनुमंतरायाने विचार केला आपण खाण्याच्या अगोदर म्हणजे असणाऱ्या ब्राह्मणाला दान म्हणजे त्या ठिकाणी करावं. मग हे ब्राह्मण रूपी द्विज म्हणजे आपल्या असणाऱ्या मुखामध्ये दात रूपी म्हणजे त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि या असणाऱ्या दाताला म्हणजे आधी चविष्ट भोजन त्या ठिकाणी घालावं. ब्राह्मणाला द्विजाला असणारं तृप्त त्या ठिकाणी करावं आणि पुन्हा म्हणजे असणारं धर्मार्थ भोजन म्हणजे आपण त्या ठिकाणी करावं असा विचार हनुमंतरायाने केला. द्विजिन घेता वदान स्वयं घेवो नयन प्रथम द्विजांचे भोजन करी सर्वज्ञ मारुती. मग म्हणले त्या ठिकाणी आधी म्हणले असणाऱ्या द्विजाला अवधान त्या ठिकाणी द्यावं. द्विजाला अगोदर असणारं भोजन म्हणले त्या ठिकाणी द्यावं. पुन्हा म्हणले आपण त्या ठिकाणी खावं. आधी असणारं द्विज रूपी जे असणारे ब्राह्मण असतात त्यांना भोजन त्या ठिकाणी घालायचं. पुन्हा म्हणले आपण त्या ठिकाणी खायचं. म्हणून म्हणले आधी असणाऱ्या दाताला म्हणले त्या ठिकाणी खायला देऊन आपण पुन्हा म्हणले धर्माचं भोजन करू. द्विज दोन्ही पंक्ती सादर पुच्छाज्ञा देऊनी वानर वेगी अर्पी फळ संभार रुचिकर स्वादिष्ट. मग लगेच हनुमंतरायाने असणाऱ्या दोन पंक्ती त्या ठिकाणी बसविल्या असणाऱ्या द्विजाच्या. एक वरची पंगत एक खालची दाताची पंगत आणि असणाऱ्या शिफ्टीला आज्ञा दिली. बाई म्हणजे असणारं सावध व्हा. आता असणाऱ्या ब्राह्मण मंडळीची पंगत त्या ठिकाणी जेवायला बसलेली आहे. सगळं म्हणले भोजन गोळा करून आणायचं. असणाऱ्या ह्या द्विजाला दाताला म्हणजे त्या ठिकाणी खायला घालायचं.
अशी आज्ञा असणाऱ्या म्हणजे हनुमंतरायाने शेपटीला केली. चला देखोणी साखरेचे टेक निंबरसेसी आवश्यक आधी सेऊ पित्त शामक मग अनेक फळे भक्षू. असो पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपाशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान हनुमंतरायांनी जेवायला सुरुवात केलेलं आहे. साखरेचं टेक बघितलं. नको म्हणले गोड जरा लय अवघड परिस्थिती आहे मधुमेह. मग म्हणले जरा आधी आता जास्त जेवलं उशिरा जेवलं तर पित्त होते. मग ती पित्त झालं की परत दिवसभर वनवनच माग पित्ताचा त्रास. मग हनुमंतराय म्हणले आपल्याला पित्ताचा त्रासच नको. त्याच्या आधी म्हणले आपण जरा कडुलिंबाचा रस पिऊ. म्हणले असणारे लिंबाची जी काय असणार रस आहे ते प्राशन करू म्हणजे पित्ताचा त्रास आपल्याला होणार नाही. असं योजना जेवताना मी कसं जेवावं हेच शास्त्र हनुमंतराय सांगू लागले आहे का. उकडोणी या निंबोणी नारंगी साखर निंबोणी मातुलिंगी मिळवणी साखरेच्या भागी मग आरोगी गटगटा. निंबोणी उपटिली त्याच्यानंतर म्हणले असणार मातुलिंग आंब्याचं असणार आंबे घेतले. त्याच्यानंतर त्याच्यातच म्हणले असणार अशा पित्तनाशक पित्त संपून टाकणारे अनेक पदार्थ काय आता आंबट नारंगी आंबट असते. आंबा कधी आंबट असतो कधी गोड असतो म्हणले असणारे अशा प्रकारची जी काय आंबट पदार्थ आहे ती त्याच्यात साखर मिसळली आणि गोड केलं त्याला आणि गटा गटा मिटक्या मारून खाऊ लागले. श्रीरामाची आन पाळीत वृक्ष उकडणी सांडित पडली फळे खाय हनुमंत आज्ञाने मस्त सीता माऊलीची आज्ञा शिरसावंदे मानलेले आहे. प्रभू रामचंद्राची शपथ ही खरं ठरवून झाड पडलेली फळं खायची. पण कशी काढायची ही शेपटीला ताळीकाट मारायचं त्या झाडाला झाड उपटून खाली पडायचं. पण आता झाड हलवल्यावर झाड उपटून खाली टाकल्यावर फळं खाली पडणारच की. मग पडलेली फळं असणारे उचलायचे. सीता माऊलीची बी आज्ञा प्रभू रामचंद्राची बी शपथ करण्यासाठी झाड उपटून खाली टाकायचं आणि त्याची फळं खायची. आंबे जांभळे फणस जंबेरी कर्दळी फळांचा गटका करी पिंपळ्या मिरे घोस माझारी लोण्याच्या वरी भक्षित. आंबा जांभळा आहेत फणस आहेत असे कित्येक तरी पदार्थ असणारे हनुमंतराय गटागट खाऊ लागलेले आहेत. त्याच्यानंतर पिंपळे आहेत मिरे आहेत अशी जी काय ती लोणचं जसं खावं तसं खाऊ लागले अनेक फळं. द्विजांशी सांगे हनुमंत भक्ता म्हणा श्री रघुनाथ बरं. द्विज काही न बोलत अतीत लोलुप्त रस स्वाद. आणि त्या जाताला हनुमंतरायांनी सांगितलं खाणारे प्रभू रामचंद्र आहेत असं म्हणान चावत जावा 32 वेळा फिरवा प्रभू रामचंद्र खाणार आहेत प्रभू रामचंद्र अर्पणमस्तु असं म्हणान खावा. दात गपचिपती कशाला काय बोलतात बरं. त्यांना उलट उगत चांगलं भेटलं चांगलं वाटलं की हान तुकडा पान तुकडा केक ढकला आतमध्ये अशी दातांनी सुरुवात केली. द्वीप द्राक्षांचे घड खरजुरी फळे अति गोड पुच्छे पुरविले कोड करुणी उपाड झाड. अनेक झाडं पाडली गेली त्याच्यात म्हणले असणार द्राक्षाचे घड होते त्यालाही खाली पाडलं द्राक्षाची गडही खाल्ली. पण खजुरीची झाडं होती ती खजुरीची झाडं खाली पाडली आणि ती खजूर म्हणले गोड अतिशय गटागट हनुमंतराय खाऊ लागले. हनुमाना पोषण मोडी बैसली बैसकान सोडी पुच्छ करी वाढावाढी फळे जोडीत आहेची. हनुमंतराय मांडे घालून बसलेले आहेत. जागची जागा सोडली नाही. जेवताना जागा सोडायची नसते म्हणून आधीच काय आहे ती घ्यायची. बरोबर बसलेले आहेत. शेपटीला आज्ञा आहे जे झाडाचं फळ आवडतंय ती शेपटी जायची ती झाड खाली पडायचं आणि शेपटीनं ती झाडाचं असणार फळ हनुमंतरायच्या समोर यायचं. हनुमंतराय पोट भरून जीव लागले. चोरे बोरे मोहे भोकरे आवळे उंबरे टेंबरे भक्ता श्रीरामायणे उत्तरे फळे वाढणारे भक्षी. अनेक प्रकारची बोरं होती म्हणले असणारे भोकरे होती म्हणले असणारे आंबट असणारे काही अनेक प्रकारचे असणारे तिथं पदार्थ फळं होती म्हणले. त्या फळांचा भोगता खाणारा प्रभू रामचंद्रच आहे. निमित्ताला मी आहे पण भोगता प्रभू रामचंद्रच आहेत. ह्या उद्देशाने हनुमंतराय असणारे अनेक फळं खाऊ लागले. धामणे रमणे तोरणे झेपे झेथ पाण्यावळे गोंधळे पिकला करवंदाचे खाणे श्रीरामार्पणे गटकावी. धामणं होती म्हणले तिथं अनेक प्रकारच्या असणारा पाण्याने भरलेल्या आपण त्याला काय म्हणतो असणार रांजण असतील
ते भरलेले राजन नव्हते, साखरेने भरलेले होते म्हणले असणार. जे खाऊ वाटतंय ते हनुमंतराय आपल्या शिफ्टीला आज्ञा द्यायचे, ते समोर यायचं. श्रीकृष्ण अर्पणमस्तु, प्रभू रामचंद्र अर्पणमस्तु म्हणायचे आणि ते पदार्थ ते फळ खाऊ लागलेले आहेत. पिकली खाया गटगटा, हिरवे खाया तोंड पालटा, जारसे खाया मठमठा, सुरा श्रेष्ठा विटा विटा. पिकलेलं फळ दिसलं की गटा 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 खाऊ लागलेले. हिरवं दिसलं की कधीतरी येतंय कधीतरी जातंय, आंबट आहे हिरवं. बाजूला त्याच्याविषयी तोंड बाजूला सारायचे हनुमंतराय. जे अर्ध गाबुळं होतं म्हणजे असणार ती गाबुळं बी असणार मटामटा खायचं आणि वाकडं देवांना दाखवायचं. का तुमच्या नशिबात आहे का असलं फळ खायचं? आहे का बरं? देवांच्या सुद्धा नशिबात नाही. जे आपल्या भक्तांच्या ह्या पृथ्वी तलावर जे काय असणार प्राप्त आहे ते वैकुंठात नाही, कैलासात नाही, स्वर्गात नाही. म्हणून असणाऱ्या स्वर्गातल्या देवांना वाकुल्या हनुमंतराय दाखवू लागल्या. आपण वाकुल्या कधी दाखवतो? आपल्याला मिळतं, पुढच्या नाही मिळलं की वाकुल्या दाखवत असतं. तशा प्रकारचं वाकुल्या हनुमंतराय देवांना दाखवू लागले. उसरसे भरली मांडणी, जेवी तांडेला प्राशी पाणी, देवी ते नेले प्राशुनी, ढेकर देवणी पाहत. मग तिथं मध्ये असणाऱ्या ऊसाच्या रसाच्या मांदण्या भरलेल्या होत्या म्हणजे असणार. मग असणाऱ्या तिथं हनुमंतराय जाणार, ते शिफ्टीला आज्ञा करणार, ती शिफ्टी ऊसात बुडणार आणि परत हनुमंतरायच्या रसा हनुमंतराय समोर रस हनुमंतराय घटा घटा असणारे रस प्यायचे आणि तृप्तीची ढेकर द्यायची. एखादा तांदल्याला असावा आणि तांदल्याला जसं पाणी पितो तसं हनुमंतराय पाणी नाही तिथं ऊसात रस प्यायचे. डोळे मिचकावी देवांकडे, अंगठा दावी दैत्यांकडे, वाकुल्या दावी दानवांकडे, मानवाकडे घुलकावी. असणाऱ्या डोळं मिसकवू लागलेले आहेत हनुमंतराय. देवांकडे बघून डोळं मिसकू लागलेले आहेत. खरंच की तुमच्या भाग्यात नाही आमच्या भाग्यात, म्हणून स्वर्गीच्या आम्हाला चिंतित ती देवा. मृत्यूलोकी यावा जन्म, ह्या मृत्यू लोकांच्या ठिकाणी जन्म यावा आणि असलं खायला भेटावा. तिथं काय नसतं, अमृत प्यायचं सुम्म बसायचं असते. अमृताशिवाय तिथं काहीच मिळत नाही, उलट आपल्यापेक्षा. त्याच्यानंतर असणाऱ्या दैत्यांना सुद्धा अंगुठा दाखवू लागलेला आहेत. काय तुमच्या नशिबात इतक्या दिवस झाला नुसतं राखण मनाचं करता पण यात फळ खायचे टाप नाही. म्हणून हनुमंतराय असणाऱ्या त्यांना अंगुठा दाखवू लागलेले आहेत. असणाऱ्या दानवांना वाकुड्या दाखवू लागलेल्या आहेत आणि मानवाला हुलकावणी देऊ लागलेले आहे का ना. मानवाला हुलकावणी द्यायची का नाही? तुम्हाला ध्येय कशासाठी दिलेला आहे? खाण्यासाठी दिला. देवे दिला ध्येय भजना गोमटा. भजन बी करा आणि भोजन बी करा, पण नेमकं भोजनासाठी करा घालवावा का भजनासाठी घालावा हेच कळलं ना म्हणजे माणसाला. म्हणून हनुमंतराय म्हणतात थोडाफार करा परा उपकार, दुसऱ्यावर थोडा तरी काहीतरी परोपकार करा. म्हणून असणाऱ्या गोलकावण्या मानवाकडे देऊ लागलेल्या आहेत. मानवानं तुम्हाला असणारा हा अनमोल ध्येय प्राप्त देवानी केलाय, पण कशासाठी करावं, कसं घालवावं, कसं त्याचं असणारं सार्थक करावं हे कळलं नाही. देवाची सेवा बी करायची. सेवा केली की पोटभर मेवा मिळल्याशिवाय राहत नाही. आम्ही सेवा प्रभू रामचंद्राची करतोय म्हणून आज आम्हाला असं खायला मिळतंय. म्हणून मानवाला हुलकावण्या. मानवानं तुम्ही ते करतच ना, देवाची सेवा करत नाव नुसतं ही जमवायचं ते जमवायचं, दिवसभर पोटाच बघत बसायचं. पोटाचं बी नाही, थोडं विठोबाचं बी बघा असं हनुमंतराय म्हणतात. हनुमंताचे अंगवाते, सुगंध सुमने पारिजाते, चंदन गुरु तरू समजते, उन्मळुती समूळी. मग ह्यातलं असणार ह्या भागातल्या खाई फळाचं असणार खाणं संपलं की हनुमंतराय उड्डाण करायचं आणि पुढच्या असणाऱ्या त्या फळाच्या बागेकडे जायचं. जात असताना हनुमंतराय इतक्या वेगाने जायचं. त्यांच्या बाजूला ती काय जात असताना बाजूला काही सुगंधित झाडी होती. पारिजाताचं होतं, गुलाबाची होते, शेवंती, जाई, जुया अशा सुगंधित फुलांची झाडं होती. ते हनुमंतराय चाललं की त्या हनुमंतरायचा वारा सुटायचा, वेगाचा वारा सुटला की ती झाडं पूल म्हणून पडायची. भोवता पुच्छाचा आवर्त, पक्षी किलकिलती गगनात, वृक्ष कडकडा मोडीत होता वर्त वृक्षांशी. मग त्या हनुमंतराय शिपडी घर 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 फिरायची. जी पदार्थ फळ आवडल त्याला शिफ्टीला सांगायचं ते त्या झाडाची फळ घेऊन ये. मग शिफ्टी अशी गरकन जायची आणि झाड उपटून त्यांच्या समोर आणून फळ टाकायचं. फळ पडले की हनुमंतरायने खायचं. मग आता तिथं सगळी झाडं पडायला लागली की पक्ष्यांना जागा बसायला नाही. मग पक्षी किलकिल 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 करू लागले, तिथले आवाज करू लागले, आकाशात उडू लागले म्हणले असणार आणि कडाकड कडाकड झाड असणारे मोडून पडू लागले. उपडून या पोफळी मुखशुद्धीच्या पैमेळी, पोफळी घाली दाडे तळी
पण रांगोळी मांडली. शेवटी असणारं मुख शुद्ध करायचं, बास झालं वाटलं असणारं तृप्तीची ढेकर दिली, उसाचा रस पिऊन म्हणले आता बास झालं, जरा खायचं. सुगंधित असणाऱ्या फुलांचाही आस्वाद घेतला. पुढे असणारे हनुमंतराय गेले. पोपळी नावचं असणारं फळ आहे, तिने जर तोंडात ठेवलं तर मुखशुद्धी होती, म्हणून हनुमंतरायाने ते असणारी पोपळी आपल्या दाढेमध्ये ठेवली. आणि पुढं शाल ताला तमाला नारिकेळी, झोपडणिया केली वरवाळी, घेता राक्षसांसवे फळी, हातातळी हणाया. आता ही काय ताल, त्याच्यानंतर शाल, ती आपली शोची झाडं दारातली, फळ बी नाही फुल बी नाही, हे का नाही, त्याला शोची झाडं म्हणते ती. बघा फळ बी नसतं फुल बी नसतं, काय उपयोग आहे ती झाडाचा. मग असणारी शाल ताल असणारी झाडं कशासाठी येते ती? लोकांना मारायसाठी, घराला वास, त्याच्यासाठीच कामाला येते ती म्हणजे, पण येतात कामाला. मग हनुमंतरायांनी शेवटी काय केलं, शाल ताल लावची असणारी झाडं उपटाय सांगितली शिफ्टीला. शिफ्टीनं त्यांच्या समोर आणून टाकली. कशासाठी? जर एखादा जर राक्षस उठला, अरे आमच्या वनाचा विध्वंस केला, मग त्याला बदलायसाठी भले भले मोठे असणारे दांडकीच्या दांडकी ह्या शाल ताल झाडाची काढले. ऐशी युद्धाची सामग्री रचनिया देवद्वारी, हनुमंत बैसला शेषी खरी, त्याहुनी दुरी वृक्ष टाकी. अशा प्रकारचा असणारा कोण आपल्या बरोबर भांडणाला आलं तर तयारी असावी, है का नाही. वाचायला जायचं, चष्मा घेऊन यायचं, आहे का नाही, तयारी. तसं प्रकारे म्हणजे असणारा तयारी नाही असणारा युद्धासाठी जायचं म्हणून असणार, तर ना आपल्या मध्ये लढाई निघाला तलवार घरीच. मग तसं नाही, म्हणून आपल्या बरोबर जर कोणी युद्धाला आलं तर समोरच असणारा झाडं तोडून असणारे ताल शाल नावाची झाडाचं असणारं दांडकी समोर टाकलेले आहेत. मंदिर वर्ष कोणाच्या ठिकाणी होतं, आणि त्या मंदिराच्या शिखरावर असणार म्हणजे 20 असेल किंवा त्याचं असणार स्वागत कक्ष असेल किंवा आपल्यात म्हणतो आगमनाची असणारी कमान, कमानीवर हनुमंतराय जाऊन बसले. आणि बसून आता कोणी येते वाट बघतात. आई कोणी वनभंगा घाता, वळबल करे नाही भये चकित, राक्षसीने उठल्या समजत, ज्या कवी रूप विक्राळा. मग त्या वनाच्या रक्षणासाठी अक्राळ विक्राळ कसल्या तरी वेगळ्याच रूपाच्या अशा आगडबमच्या तगडबम राक्षसीने सुद्धा राखण ठेवलेल्या होत्या सीतेभोवती वश होण्यासाठी. बनकर होते, वनाचं रक्षण करणारे माळी लोक होते. त्यांनी बघितलं आताच फेरफटका मारला तरी झाड चांगलं होतं, सोसाट्याचा वारा सुटला नाही, काहीच झालं नाही. झाडं पडली कस काय? आपल्या वनाचा विध्वंस कुणी केला? स्वयंभू वृक्षांचे उद्घाट, मोडल्या सारणी राटपाट, विचित्र गृहे केली पीठ, केली सपाट लता गृहे. सगळे असणारे बाग बगीचा सपाट करून टाकली. म्हणजे आताच्या आता बघितलं तर किती झाडं उंच होती, किती फुलांनी भरलेली होती, सगळी सपाट कस काय झाली? कुणी मोडले बाबा? याचा विचार ते बनकर आणि राक्षसीनी करू लागल्या. न लावी देवालय हात, मारिया गोपुरे समस्त, अंतरगृहे विध्वंसित, तेरे विस्मित बनकर. म्हणजे मंदिर जसंच्या तसं आहे. मंदिराला हात लावला नाही, अजिबात नाही लावला मंदिराला हात. मंदिर जसंच्या तसं आहे. पण आता मंदिराला माणसं हात लावायला लागले. ती अवघड पद्धती, दुसरीकडे हातच जाईना मंदिरात. मंदिराचा पावित्र्य जसंच्या तसा ठेवावं लागतं, जसं पूर्वी आहे तसं. मंदिरात बघा कशासाठी असतं, मंदिर कशासाठी असतं, कमान बघा. दरवाजा कुठल्या पण मंदिराला जाऊ वाकून जाते ती का नाही. पण आता नवीन मंदिर बांधले त्याला आहेत का दरवाजे? तसं आलो बघा देवा निघाला, अरे वाकावं लागतं, तिथं नम्र व्हावं लागतं, वाकून देवळात जावं लागतं. पण आता ती पद्धत पडली, कुणालाच माहिती नसतं. मंदिराचं पावित्र्य हनुमंतरायांनी राखलं, बनकरांनी बघितलं. अख्ख्या अशोकवनामधलं एका सुद्धा मंदिराला हात लागलेला नाही. जशीच्या तशी मंदिर आहे ती, पण गोपुरे महाड्या असतील, अनेक प्रकारचे राक्षसांची घरं असतील, सगळे विध्वंस करून सगळे संपून टाकल्यात. पण मंदिराच्या मंदिर हनुमंतरांनी तशी ठेवली, ती माळी लोक बघू लागली. राक्षसा वृक्षातळी निद्रित, जे का सबळ राखणीत, ते वृक्ष उपडवणे समस्त, केले दुरस्थ हनुमंत. किती झोपली असते ना गाड, हाय का नाही? किती गाड झोपली ती. ज्या झाडा खाली झोपलेली राक्षस होती ती झाड हनुमंतराने उपटून लांब फेकून दिलं. यांना झोपीत पताही कळला नाही आपल्या उश्याचं झाड कुठे गेलंय. जेव्हा उठली आणि बघायला लागली, म्हणजे ह्या झाडाखाली झोपलं होतं, झाड कुठे गेलं? तव बनकर जागृत होता, तो वृक्ष मात्र नदीसाठी तेथ, तेने ते झाले अतिविस्मित, केले विपरीत महेशे. मग म्हणजे झोपलं ह्या झाडाखाली झोपलं होतं, जाग आली तर झाडच नाही.
सावली कुठं गायब झाली झाडाची आपली, उन्हात कस काय आलं? मग म्हणजे असं विचित्र आज आपल्या वनामध्ये म्हणजे ह्या महादेवजीने काय कारस्थान केलंय? आश्चर्य वाटू लागलं. माळी लोकांना म्हणू लागले झाडच गायब कुठं झाली? मागुणी आणले महेशापासी, ते वृक्ष नेले कैलासासी, किंवा उडाले आकाशी बनकरांची लक्षातची नवा असणाऱ्या त्या वन राखण करणाराच्या माळी लोक म्हणू लागली तेव्हा आमच्या राजा रावणाने कैलासातून मागून आणलेली झाडं होती. मग फिटाना मीठ म्हणून महादेवजी आला असत्यानं त्यांची झाडं घेऊन गेले असत्या. नाही तर श्वासाट्याचा वारा तर सुटला तर नाही आपल्याला जागा आली असती की म्हणजे वारा सुटल्यावर थोडा गार गरम वारा आला की माणूस जागा होतं म्हणले असणार. मग म्हणले असणारे झाडच कुणी नेली, कुठं गेली, कशी काय गायब झाली, का आकाशात मनानेच उडाली, असं विचार हे बनकरे करू लागली. पण त्यांच्या काही लक्षात येईना. दुर्धर रावणाचे शासन, मिथ्या वन विध्वंसन, आम्ही देखतो हे स्वप्न म्हणून नयन लाविले. काय साधा सुद्धा आहे काय आमचा मालक ह्या वनाचा राजा रावण आहे. आणि त्या राजा रावणाच्या भीतीनं वनात कोणाला कोण शिरकाव सुद्धा करू देत नाही. आणि त्या वनाचा विध्वंस कुणाची ताकद आहे, कुणाची हिंमत आहे, कुणाचीच नाही म्हणले. राक्षस काय म्हणजे माहितीये का? आपल्याला स्वप्न पडलंय, झाड उपटलेली, झाड आकाशात गेलेली, स्वप्न पडलंय म्हणले झोपा अजून वाकळ पांघरून घेऊन. त्या राक्षसी कळवळीत वानर नवे हा काळ वृत्तांत, संचरणी वनात राक्षसघात करू आला. मग राक्षस झोपली. पण राक्षसीने काय झोपच येईना. तिने म्हणजे कस काय भानगड झाली, काय भानगड झाली, का कस काय झाडं कुठे गेली? त्यावेळेला त्यांना वानर दिसला असं म्हणले. अहो ही वानर म्हणले असणार, वानर साधं सुद्धा नाही म्हणले, हे असणार काळक्रतांतच आहे म्हणले आपल्या इथं आलेला. म्हणले ह्यानीच म्हणले आपल्या वनाचा सगळा संसार काटा काढलेला आहे, आपला घात कराय हे वानर इथं आलेला आहे, असं राक्षसीनी मनातल्या मनात म्हणू लागल्या. कोणी बनकर धावती, कोठे कोठे तो मारुती, धरा धरात बहुता हाती, रावणा प्रती नेव. मग असा विचार राक्षसीने केला, राक्षसांना उठवायला लागले. म्हणजे काय झोपला म्हणले, अहो ती वानराला आपला घात करायला. राक्षस म्हणजे कुडाय तो मारुती, कुडाय म्हणले मारुती असणार आहे. सगळीच उठली दचकून, म्हणजे आपापली शस्त्र हातात तयार घेतली आणि चला म्हणले असणार त्या वानराला आपण मारू म्हणून सगळेच धावले. बनकराती दुर्धर एकवटले 14 सहस्र, स्वयं धरवया वानर ती सत्वर धावले. मग काय एक थोडे काय 4-5 होती काय म्हणले, 14,000 होती. एकदाच उठली 14,000. आणि म्हणले आपण किती बहुजन आहेत, भरपूर जण आहेत म्हणजे 14,000 जण आहेत म्हणजे आपण आपल्याला नाही ऐकलं तर बांधून राजा रावणा कशी नेऊ, राजा रावण काय शिक्षा करेल ती करेल. हो काही नाही आपली झाडं उपटली, ती आपलं बाग नासधूस केली म्हणून सांगू म्हणले असणार. म्हणून 14,000 एकदाच उठली आणि हनुमंतराला पकडण्यासाठी धावली. एक विंदिती बहुत कांडे, एक हाणीती गोफण गुंडे, एक सवेग हाणीती दोंडे, हनुमान पुढे लक्ष. सर्वांनी लक्ष हनुमंतराय केलं. हनुमंतराव 14,000च्या 14,000 म्हणले कोण काठी, कोण कुऱ्हाड, कोण गोपन गुंड्याने मारू लागलं. बनकर आले अति गरजत, हनुमान बैसला सावचित, करावया बनकरांचा घात पुच्छ प्रेरित. आपल्याकडे असणारे वनाचे राखण करणारे 14,000 आलेले आणि धरारे मोरा गहुला की सोडायचं नाही बघा असं आरोळ्यात टाकत आलेले आहेत. हनुमंतराने देवळाच्या शिखरावरून बघितलं आणि शिफ्टीला म्हणले पुच्छ घात अति उद्भट, धरिता ओढणी करी पीठ, शस्त्रे करुणी सपाट, वीर उद्भट शिफ्टीला सांगितलं की शिफ्टी गेली 14,000 मध्ये घर फिरायला लागली. धरला की उचल की आपट, हातात कुणाच्या काठी तलवार, कुणाच्या हातात भाला होता, सगळ्यांचं हिसकावून घ्यायचं, टाकून द्यायचा आणि झपका लावायचा. कितीतरी भुई सपाट. वाजता पुच्छाचा पैसाट, बनकरा भोवलासे आठ, पुच्छ कवळीले सगट, हृदय स्फोट राक्षस. आपण चाबूक फिरवावा आणि सप दिशी चाबूक आपटावा. सापकाचा जसा आवाज व्हावा तसाच शिफ्टीचा आवाज, ताड ताड ताड. सगळ्यांची हृदय फुटायला लागली. म्हणजे एक 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 पाणी सुद्धा मागायला गेला. जागच्या जागेवर शिफ्टीच्या तडाक्याने मारायला लागलं. पळवली जाय जिकडे, पुच्छ आडवे तिकडे तिकडे, राक्षस ओढवले साकडे, मागे पुढे रिगवेना. म्हणलं रे मेलो म्हणलं आणि पळून जायला लागला. शिपूट पुढे आडवच. कुठं पळतोस, लय पळ वाटतंय का म्हणजे, हा निष्ठी करतो का? निष्ठा नाही का मालकावर? जरा खातो की त्याची फळं रोज चोरून पडलेली तरी खातात चिरकी. पळायला लागला का? समोर शिपूट आडवं की झपकाच
मग माग पळायला लागली, माग शिपुटत, पुढे पळायला लागली, पुढे शिपुटत. काय करावा सूचना गेलं बनकरांना. असे गोडी बनकरांसी हनुमंते बांधुनी पुच्छासी निक्षेपिले समुद्रासी मत्स्य मगरांसी मला असणारे सगळे असणारे शिफ्टीनं गोळा केली एका जागेवर, माग पुढे सरपूत दिली नाही. आणि 14,000चा बांधला बिंडा, शिफ्टीची चाळीकाठ मारली, गार 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 फिरवली. बहुतरीच असणारा समुद्र होता आणि दिली समुद्रात 14,000 त्या मगर माशांना खायला टाकून. झाली दिनवदना बनकर 14 सहस्र जाना दिदले सागरी मीना भोजन आम्हासी लंगण चुकेना. मग म्हणजे असणारी भूतांची काय जीव मात्रा होती, तिच्या खाणं राक्षस ती भूत आली. भूत वेताळे नाचती भूत असणारे, ते देवीची असणारी भूत असतात समोर, आणि ती भूत आली. आणि काय हनुमंतराया, आम्हाला वाटलं 14,000 संपीचा आम्हाला खायला मिळेल, आमचं पोट भरण. पण काय हनुमंतराय म्हणजे असणार, तुम्ही सगळ्याचा बिंडा बांधला आणि समुद्रात टाकून दिली म्हणजे त्या मगरी माशालाच खायला म्हणजे, आणि असंच का उपाशी म्हणजे. हनुमंतराय म्हणजे जरा धीर काढा. हा तव बोलली महाकाळी हनुमान मारिला राक्षस बळी बळी वेद मांस रुधिरांजळी भूत सकळ अतितृप्ती. तेवढ्यात कंकाळी आली त्या भूतांची असणारी, आणि ती म्हणजे धीर धरा म्हणजे, कालवा करू नका म्हणजे. आज उपास झाला म्हणजे काय झाला, आजचे दिवस म्हणले, उद्या परत किंकरात, परवा दिवशी साखरात पोट भरून खावा म्हणजे, तिळगुळ तुम्ही म्हणले का. तर त्या हनुमंतराय पुढे अनेक राक्षस संपवणार आहेत. त्या राक्षसांची म्हणजे मेद मांस रक्त पोट भरून भूतानं तुम्ही खा रे म्हणजे. दिदले मीना मीन भोजन देईल भूतांसी भूत भोजन रुक जंबुक घरी गीत जन तृप्ती भोजन काळासी. आवाज म्हणजे त्या माशाला जेवण दिलंय म्हणजे असणार. भूतानं उद्या तुम्हाला बी भूत जेवण, तुम्हाला जे पाहिजे ते, ज्याला जे पाहिजे ते आहे रे, ज्याला जे पाहिजे ते मिळेल म्हणले. आम्हाला पाहिजे ते आलं. मग म्हणजे उठले महाराज लगेच येत की तुमच्याकडे बसा तिथं. मग माझं घ्या लागला काय. मग म्हणजे असणार ज्याला जे पाहिजे ते मिळणार. आज म्हणजे माशाला जेवण आहे, उद्या म्हणजे असणार होतं तुम्हाला मिळेल म्हणजे असणार. गहारी कोल्हे असणार असतील ते काळाला असणार खाणं मिळेल. गडबड करू नका, घाई करू नका, सगळ्याला मिळेल. जगदंबेसी ऐसे होईल कवणे दिवसी क्षणी दिवसी तृप्ती सर्वांची हनुमंते. विचारू लागले देवीला आई साहेबला, त्या कंकाळीला म्हणू लागले दमदारा धीरदारा म्हणतात, येत बाहेर जाऊन. मग म्हणले असणार थांबा म्हणले, व आताच म्हणले याच दिवशी म्हणले हनुमंतराय सर्व भूतांना तृप्ती भोजन पोट भरस्तोर जेवण देतील. 14 वनकरांची हनुमान निघाली पुच्छेची तेने भयभीत राक्षसी सीतापाशी पुस्ताती. 14,000 राक्षस शेपटीत बांधली समुद्रात टाकून दिली. प्रति भोजन पोट भरून जेवण माशांना मिळालं. राक्षसीनं बघितलं, घाबरली की घाबरून म्हणले असणार चला रे मुले आपण सीतामाऊलीच्या जवळ जाऊ आणि सीतामाऊलीला विचारू कोण आहे. राक्षसी याबद्दल काय साथ कोण कोणाचा काय साथ कोण कोणाचा कैसा बोलत तेथे आला वानर तुझ करुणी नमस्कार कोण विचार दूध केला. सीतामाऊली तू कोण आहे, कुणाचा आहे, एवढा मोठा कोण आहे. बरं हिथं आला ते आला वनात आला, आम्ही बघितलं बरं का, आलाय वनात टुल्लुक उड्या मारत होता म्हणजे तुमच्या जवळ आला, तुम्हाला नमस्कार केला, गडबड लोटांगून घातलं आणि तुमच्यापाशी काहीतरी बोललो. तुमच्या दोघांचं काय बोलणं झालं आणि आमच्या हिथं तुझ्या घेऊन आणण्याशी येणे मारलं बनकराशी तुझे बोले वन विदशी तू आद द्वंद्वाशी पेटविले. तुमची आज्ञा घेतली, आम्ही ऐकत होता. डुकले जरी हानीत असलं तरी तुमच्या बोलण्याकडे लक्ष होतं म्हणजे आमचं. का तर हिथं काम कोणाचं आहे, कानाचं आणि डोळ्याचं. कानाचं फक्त काम आहे, डोळ्याचं काम आहे का इथं, म्हणून डोळ्याला झाकलं होतं आम्ही. कान तुमच्याकडेच होतं म्हणजे असणार. असं का नाही असं मग म्हणले असणार. कानाने ऐकलं तुमची आज्ञाशील संबंध त्या वानराने मानली म्हणले आणि 14,000 वनकरांना मानलं. एवढंच ना म्हणले असणार. आणि आमच्या वनाचं बी ध्वंस केलं. का हो सीतामाऊली तुम्ही आमच्या मागे त्याला भांडणाला पाठवलं का म्हणले, का तुम्ही असं केलं म्हणले, का तुमचं काय कारण आमच्या माणसाला मी मारायचं आणि आमचं वन विध्वंस करायचं असं सीतामाऊलीला असणाऱ्या ती राक्षसीने बोलू लागल्या.
सीते भोवता राक्षसी कलकल करीती चोपाशी धरा मारा बांधा केशी जने वानराशी चेतविले. मग काय असणार आहे हे चारी बाजूने सगळ्या राक्षसीने कल 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 करायला लागले की काय का तुला बोलून ते त्याने असं केलंय बघ. हा का हो सीता माऊली काय सांगितलं हो तुम्ही त्या वानराला काय सांगायची तुमची गरज होती. आमचं मान 14,000 संपली आमची सगळे फळं मुळं असणारी सगळी उपटून टाकली म्हणले काय असं केलं. अशा चारी बाजून असणारे म्हणाल्या कालवा करू लागल्या आणि कालवा काढता काढता एक जण म्हणाल धरा मारा बघताव काय म्हणले वडा तिच्या की असं दरदरत वडी निघा राजा रावणाकड असं असणारा एकच गाल का राक्षसीनं मांडला सीता भोवती का तर हिनच वानराला चितिवलंय हिनच वानराला सांगितलं म्हणून वानराने आपली फजिती केली असं राक्षसीने बोलू लागल्या. सीता निमशक्क मानसी भयन मानी राक्षसी एतो चिंत बोले त्याशी राक्षस पाशी बहुमावा. निशंक शेत आहे शंका मनात कसली आली नाही. आपलं एवढी जण असती तर आपल्याला खरं जरी असलं तरी खोटं बोलावं लागतं एवढ्या माणसाच्या पुढे गप बसावं लागतं का नाही गप खाऊन मुग गिळावं लागतं का तर इतकी ती ना आपण एकटं मग का खोटं बोलला अहो तिलाही जण होती म्हणून मी खोटं बोललो हाय का नाही. ती जर हे दोन असतं तर जास्त मला मी केलंच नाही पण लय जण होती महाराजा भीते होय म्हणलं असं माणसं म्हणते ती. तसं सीता माऊली निशंक न घाबरता आणि त्यांची भीती न धरा मारा केली जरी म्हणल्या तरी त्यांची न भीती बाळगता असणाऱ्या सीता माऊली म्हणू लागल्या गप्पाळ म्हणले तुम्ही काय कालवा लावला म्हणले अहो तुम्ही राक्षस म्हणजे कुठलं बी रूप धरता काय बी करता म्हणले तुमच्यातलाच मारीच होऊनी मूर्ख वेशी प्रतारिता शिरामाशी स्वयंमुखला निजहाशी राक्षसापाशी बहुमावा. भरपूर मावा आहे म्हणले त्या राक्षसापाशी कुठलं कधी रूप धरतील सांगता येत नाही म्हणले. बघा 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 ते तुमचा मारीच मामा राजा रावणाचा त्यांनी म्हणले असणाऱ्या हरणीच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्राच्या जवळ आला प्रभू रामचंद्राला भुलकावला आम्हाला बी त्यांनी येडे केलं म्हणले आणि शेवटी देहाला मुकला का नाही. तसंच आज कुणीतरी शूर्पणखाना सुंदरतेशी शळो आली लक्ष्माशी कपटे कपटे ना दिले नाशिकाशी राक्षसपाशी बहुमावा. किती उदाहरण देऊ म्हणले तुमच्या घरची म्हणले असणार मारीची मामाने असं केलं परत ती शूर्पणखा म्हणले असणारी लय का सुंदर होती का राक्षसीने काळे डांबरासारखी होती की म्हणले तरी सुंदरली एवढी सुंदर झाली आणि आमच्या लक्ष्मी मंदिरा फसवाय आली भाऊजी लक्ष्मी आमच्या बरोबर रामचंद्रला भाऊजी म्हणायला लागले लक्ष्मी मंदिरा म्हणजे होय होय म्हणायला लागली एवढं असणार तिने कारस्थान केलं म्हणले. मग कपटाने तिला सुद्धा नाडलं नक्की झाली कान नाकाला मुकली अशी तुमचीच राक्षस आहे. पुढे अजून तुमच्या राजाचं उदाहरण सांगते ऐका म्हणले शळोनी हरवला सीतेशी रावण झाला संन्यासी मुली भीक लागली त्याची राक्षसापाशी बहुमावा. हा कितीतरी असणाऱ्या राक्षसापाशी भरपूर माया काय कधी कुठलं रूप बदलत्याला सांगता येतच नाही म्हणले. बघा 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 तुमचं जर राजा रावण म्हणले त्या सीता माऊलीचा छळ करून त्यांना पळवून आणण्यासाठी 14 चौकड्याचा राजा पण तो म्हणले असणार एक संन्यासी भिकारी झाला भीक लागली व त्याला मूळचा भिकारी होता का पण दुसऱ्याचा छळ करायचा दुसऱ्या जीव चोरी करायची म्हणल्यावर भिकारी व्हावं लागतं तसा भिकारी तुमचा राजा रावण झाला. मग कुठली बी रूप धारण तुम्हाला करता येते ते ना मलाच काय नाव ठेवता अमित मावा राक्षसापाशी कोण कोणाशी वानरवेशी हे काय पुसता मजपाशी निर्मावा तुम्ही जाणा. तुमच्यापाशी बहुप्रकार म्हणले असणार भरपूर तुम्हाला रूप धारण करता येते म्हणले असणार कपट करता येते छळ करता येते म्हणले राक्षसापाशीच ती आहे म्हणले असणार. मला विचारता वय वानराच्या वेशात आलेला कोण आहे कुणाचा हाय म्हणजे असाच आहे तसाच आहे मला काय विचारता म्हणले तुम्ही राक्षस म्हणले कुठलं बी रूप धारण करता म्हणले तुमचाच एखादा वानराच्या वेशात आला असेल आणि तुमचाच वन असणार विध्वंस केला असणार आम्ही त्याला काय करावं. राक्षसी देखुनी श्री गणेशाय नमः. राक्षसी देखुनी सीतेपासी हनुमान गुरकावे तयांसी वेगे पळती विवळतेसी अतिभयासी भयभीत. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतायत राक्षसिनीचा सीतेचा संवाद आहे. राक्षसिनी विचारू लागल्या कोण कुठला वानर आलाय तुझ्या बरोबर संवाद केला आमच्या वनाचा विध्वंस केला.
सीतेनं सांगितलं मला माहिती, बघा तुमचं तुम्हीच, तुमच्यातलंच असेल कोणीतरी वेश धारण केला असेल आणि मला काही विचारायला लागला. हनुमंताने बघितलं सीतेपाशी सगळ्या एकत्र झाल्या होत्या आणि हनुमंतानं फक्त गुरगुर त्या राक्षसींवर केली. ऐका, एकी चळचळा कापती, एकी फळफळा मुदती, एकी भये भुली बुलती, एकी पडती मूर्छित. आणि हनुमंतानं फक्त गुरकावलं त्यांच्यावरती, लगेच त्या ठिकाणी असणारी सगळी घाबरली, चळ कापू लागली, भुली पडली राक्षसांना आणि तिथून पळून निघाल्या. बोंबन करवे दाढी, जिवेशी वळली बोबडी, एकी अंधारी देती दडी, आता तो पडे पयकी. आणि धाक घेतला हनुमंताचं, धास्ती वाटली, भीती वाटली, एवढा वनाचा विध्वंस केलाय, एवढ्या राक्षसांना मारलंय, त्याच्यामुळं धाकानं त्यांना ओरडणं सुद्धा झालं नाही, कुणाला हाक मारावी मदतीला बोलवावं हे सुद्धा त्यांच्या लक्षामध्ये आलं नाही. तिथंच अंधारामध्ये लपून बसू लागले. एक भयचकित भीती नेसी गळाली नेनती, नागवी रावणापाशी जाती, मग सांगती वनबोंब. अत्यंत भीती घेतली राक्षसींनी हनुमंताची आणि ती असणारी त्यांच्या अंगावरची कपडे फिटली ती सुद्धा त्यांच्या लक्षामध्ये आलं नाहीये. आणि तसंच नागवा रावणापाशी जाऊन वनातलं सगळं जे काही वनामध्ये बोंब झाली ते सगळं रावणाला सांगू लागले. एकी त्या भयाचे निर्भरे राक्षसा म्हणती, पळाले त्वरे पुचे मारली बन करे, गायवारे घेतले. आणि ते असणाऱ्या हनुमंताच्या भीतीनं, त्याच्या असणाऱ्या शिफ्टीच्या मारानं सगळे असणारे त्या ठिकाणी राक्षसीनी लंकेमध्ये निघाल्या. जी ती भेटेल त्या राक्षसाला म्हणू लागली, पळा पळा, ती आलंय शिफ्टीवालं, खतरनाक मार आहे त्याचा, लय शिफ्टीचा त्या ठिकाणी जोरदार मारा लागतंय, पळा. घाय वार भीती धास्ती हनुमंताची घेतली. एकी दळती सीतेपाशी, एकी पळती चौपाशी, आपपर नसे राक्षसांशी, हनुमंताशी देखोनी. आणि भीती वाटली, धास्ती घेतली, सीतेच्या जवळ काही लपले, इथं येत नाही म्हणले वानर, त्याच्यामुळे सीतेच्या आडबाजूला काही लपले, अंधाराचा फायदा घेऊन त्याच्यामध्ये काही लपले, कोणी भीती घेतली, धास्ती घेतली आणि तिथून पळून चालल्या. करिता हनुमंते गर्जना, सीता झाली निर्बंधन, श्रीराम भक्तांचे वचन, बंधमोचन तत्काळ. हनुमंतानं फक्त गर्जना केली, भुभुत्कार केला आणि ती जी सीतेच्या जवळ बसलेल्या आलेल्या राक्षसी होत्या, चारी बाजूने सीतेला वेढलेलं होतं, ते सगळ्या पळून गेल्या. हनुमंतानं भुभुत्कार गर्जना केल्याबरोबर त्या पळून गेल्या, असं रामभक्ताचं बोलणं असतं असं सांगतात. राक्षसी सांगती रावणापाशी, वानरवीर प्रतापराशी, विध्वंसनिया वनाशी, बनकरांशी मारिले. आणि ते असणाऱ्या राक्षसीने आल्या रावणापाशी, रावणाला सांगू लागल्या, एक वानर आलेला आहे वनामध्ये, अत्यंत सामर्थ्यवान आहे, वनामध्ये आले, सगळ्या वनाचा विध्वंस केला आणि जे वनकर होते, वनरक्षक 14,000 होते, त्यांना त्या वानराने मारून टाकला. नेनो कैचा वीर वानर, बळे जैसा काळाग्नी रुद्र, सीते सवी करुणी नमस्कार, केला मार बनकरांशी. आणि माहिती नाही कुठून आलंय वानर, पण बलवान आहे, एवढ्या आपल्या वनाचा विध्वंस केला, झाडे सगळी तोडून टाकली, जी वनरक्षक होते 14,000 त्यांना मारलंय. बळाचा विचार केला तर प्रणयकालीचा अग्नी असावा, त्या पद्धतीने सामर्थ्य त्या वानराकडे आहे असं राक्षसीने रावणाला सांगतात. जे प्रदेशी जनक बाळी, ते वन राखिले पुष्प फळी, हे रावणांची केली रवंदळी, वृक्षासमोळी उपडोनी. आणि त्या राक्षसी सांगतायत रावणाला, महाराज ज्या ठिकाणी सीता होत्या तेवढा फक्त परिसर, तेवढा परिसर फुलाने फळाने भरलेला आहे, अख्ख्या वनाचा विध्वंस केलाय, फक्त जिथं सीता होती तेवढा परिसर तेवढा चांगला ठुलाय, बाकी सगळ्या वनाचा विध्वंस त्या वानराने केला. सीतेशी करुणी एकांत, मग मांडिला वनविघात, ऐसा कोणी वृत्तांत, लंकनाथ शोभला. आणि त्यावेळेस सीतेबरोबर एकांत केला, त्या वानराने आलं, सीतेबरोबर बोललं आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं, त्या बोलणं झाल्यापासून तर सगळ्या वनाचा विध्वंस केलाय असं राक्षसिनी सांगितल्यावर रावणाला भयंकर राग आला. पाचारोनी गर्टिकार, त्यांशी सांगे दशशिर, दरोनी आणावा तो वानर, वनविचित्रा विध्वंसी. आणि तेवढ्या वेळामध्ये रावणाला राग आला, रावणाने घरटीकार बोलवले. ती घरटीकार म्हणजे हातामध्ये काटे घेतात, शिट्टे मारायची राखणदार करते, ती घरटीकार.
ते असणारे घरटीकार बोलवले आणि सांगितलं जावा वनामध्ये, कोणीतरी वानर आले त्याला पकडून आणा. रावणासी राक्षसी सांगती घरटीकार बापुडे किती, त्यांच्या पुच्छाची दुर्धर शक्ती लाविली ख्याती बन करा. आणि ज्या राक्षसीने आल्या होत्या रावणापाशी त्यांनी सांगितलं महाराज ही बापुडे ती घरटीकार म्हणजे काय त्या वानरा पुढं. अहो एवढी मोठी 14,000 संघच मारलेत त्यांना, आणि हे असणारी बापुडी घरटीकार काय तुम्ही पाठवायला लागला. जरा बलवान राक्षस त्या वानराला आणायला पाठवा असं सांगतात. 14 सहस्त्र वनकरांसी 12 बांधोनिया पुच्छेसी, निक्षिपिले समुद्रासी जलचरांसी आरार्थ. आणि राक्षसीने सांगतायत रावणाला काय तुम्ही ही असणारी एवढी एवढीशी घरटीकार त्यांना पाठवायला लागला. अहो 14,000 वनकर होते बलवान, हातामध्ये शस्त्रास्त्र सहित. हनुमंतानं सगळ्याला शिफ्टीमध्ये बांधून द्या, पाण्यामध्ये समुद्रामध्ये मत्स्य मगर त्यांच्या आहारासाठी दिले असं त्या राक्षसीने बोलतात. रणी मर्दोनी राक्षसांसी मेधमासे तृप्ते भूतांसी, द्यावयावंतिले महाकाळेसी आजीचे दिवसी हनुमंते. आणि त्या राक्षसीने सांगत होत्या आम्ही त्यांचं बोलणं ऐकलंय, आम्हाला सवय असते महाराज जुरून ऐकायचं, त्याचा फायदा झाला ना. ऐकलं होतं त्या दोघांचं बोलणं, आणि त्या दोघांमध्ये असं ठरलंय त्या हनुमंतानं भूती जी आहे भूत आहे ती भूत बोलवून ठेवलेली आहे, आणि त्या भूतांना आज जेवण द्यायचं असं हनुमंतांनी ठरवलंय. आणि तेच राक्षसीने रावणाला सांगतात. दरोनी अनवया वानर ते कायसे घरटीकार, मूळ करोनी विचार दुर्धर बार प्रेरावा. आणि त्या वानराला आणण्यासाठी घरटीकार बापुडे यांची काय ताकद चालणार आहे. त्याच्यामुळे दुर्धर अशा प्रकारची राक्षस बलवान ज्यांच्याकडे ताकद आहे, शौर्य आहे, प्रताप आहे अशी राक्षस पाठवा आणि त्या वानराला इथं धरून आणा असं सांगू लागले. ऐसे राक्षसी सांगती सवेजी चळचळा कापती, बहुता नाटोपे तो मारुती दुर्धर शक्ती पुच्छाची. आणि असं सांगत असताना राक्षसी सांगू लागल्या, सांगता सांगताच थरथर कापू लागल्या. आणि पुन्हा त्यांच्या मनामध्ये विचार आला, ह्या रावणानं किती जरी सैन्य पाठवलं तरी ती ऐकणार नाही, तर कारण त्याच्या शेपटीचा मार दुर्धर आहे, कुणालाच ऐकत नाही असं राक्षसीच्या मनामध्ये विचार येऊ लागला. सीते पासील वन सकळ नाही मोडले देऊळ, वानर दिसे स्वधर्मशीळ त्यावरी प्रबळ प्रतापी. आणि राक्षसी सांगतायत राजा रावणाला सीतेपाशी मंदिर होतं, देऊळ होतं, आणि ते देऊळ त्यानं तोडलं नाही, बाकी घर कोणाचं ठुलं नाही, देवळाला हात लावला नाही. मंदिरं जी होती देवाची देवालयाची होती ती तोडून टाकली नाहीत, बाकी सगळं मोडलंय. याच्यावरनं ती थोडं माळकरी दिसतंय. जी वानर आहे ती असणारा स्वधर्मशील आहे, धर्मवान आहे असं राक्षसीने सांगितलं. रावण दचकला. ऐकूनी रावणा राक्षसींचे वचन दचकला तो दशानन, सभा झाली कंपायमान बळ संपन्न वानर. आणि राक्षसी सांगत होत्या ते भर सभेमध्ये सांगत होत्या. रावणानं ऐकलं, दचकला महाराज. एका वानराची एवढी शक्ती, अद्भुत शक्ती, त्याच्यामुळे सभेमध्ये जी होती ती असणारी सभेमध्ये सगळीच दचकली, घाबरली. काय झालं ऐका. ऐकून वन विध्वंसन रावण झाला कंपायमान, आपुलिया बळा समान योद्धे दारुण अनिमिती. वनाचा विध्वंस रावणानं ऐकला आणि मग रावणाने विचार केला, राक्षसिनींचं बरोबर आहे, ही साधी सुधी घरटीकर पाठवून जमणार नाही. एवढ्या वनाचा विध्वंस केला याचा अर्थ ती बलवान आहे. मग त्या वानराला पकडायला आपल्यासारखीच पाठवावं लागतील. आपल्याकडे जेवढं बळ आहे तेवढ्याच बळाची राक्षस आपण वनामध्ये पाठवू असा विचार रावण करू लागला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, प्रभु रामचंद्राय नमः. युद्ध देखील या दृष्टी नाही परतयाची गोष्टी, रण पाळे कोट्यानु कोटी महाटी रणगाडे. आणि बलवान राक्षस रावणाने त्या वनामध्ये पाठवण्याचा विचार केला. जी राक्षस किती जरी दुर्धर युद्ध आलं असेल तरी तिथून पळून माघारी न येणारी अशी असणारी बलवान राक्षस, त्या राक्षसांना रावणाने बोलवलं. किंकर नावे अति दुर्धर नावी जिले, महावीर पाचारोनी 80 सहस्र धराया वानर धाडिले. आणि किंकर होते रावणापाशी, त्या दळाचं नाव होतं, त्या किंकरांना बोलवलं. 80,000 किंकर होते.
आणि तेवढी असणारी राक्षस राजा रावणाने पाचारण केली आणि वानराला धरायला अशोक वनामध्ये पाठवला. रावण जाणे आमुची ख्याती शेकी दाळी वानरा प्रती वानर बापुडे ते किती तुके हाती केवी उरे. आणि ती 80,000 जाताना विचार करू लागलं, आमचं पद कुठं, काम काय कळायला पाहिजे ना मालकाला, कोणतं काम कोणाला द्यावं. आम्ही एवढे दुर्धर राक्षस आहेत आणि एवढ्या वानराला धरायला आम्हाला पाठवायला लागले. एवढी जर चाल लावली ती वानर जिवंत राहील का? कोणी ना कोणी त्याला एकाच हातामध्ये धरून आणलं असे विचार ते वनकर किंकर करतात. ऐशे करुणी गर्जन शास्त्रात्री सुनद्ध पूर्ण दाहुने आले अवघे जन अशोकवना ठाकिले. अशा प्रकारचा विचार त्या किंकरांनी केला. 80,000 संघच आले होते. हातामध्ये आपापले जी काही शस्त्र अस्त्र होतं ती बरोबरीला घेतलं, अशोकवनाला लक्ष केलं आणि अशोकवनामध्ये राक्षस आली. अशोकवनाच्या प्रसादांत पुढल्या दुर्दुरा तोरणांत नेटका बैसला हनुमंत काळकृतांत प्रळय अग्नी. अशोकवनामध्ये गेल्यानंतर वेस शिखर काय असेल ते त्याच्यावरती हनुमान बसलेले होते आणि ही राक्षस त्या असणाऱ्या वनामध्ये गेली. काळ कृतांत, काळाचा सुद्धा कृतांत असणारा तो हनुमंत ते असणाऱ्या वरती बसलेला पाहिला. वानर देखतांची दृष्टी शस्त्रे कळवणी या मूर्ती किंकर दविनले उठाउठी श्रेष्ठ उष्टी समकाळे. आणि त्या असणाऱ्या वरती शिखरावरती वेशीवरती बसलेला वानर सगळ्या किंकरांनी पाहिला आणि वानर बघितल्याबरोबर जेवढी आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन आलेली होती ती सगळी शस्त्र वानराच्या दिशेने सोडले. शूल मुद्रल गदा परश त्रिशूल तोमरा पटिश चेंडू चक्र लवडी परश केली बहुवश शस्त्रसृष्टी. शरवृष्टी जी असणारी राक्षस होती ती सगळी जी काय आता कोणाकडे काय असतंय, गदा आहे, मुगदल आहे, परिग आहे, फरश आहे, त्रिशूळ आहे, तोमर आहे, पट्टिश आहे, चेंडू चक्र आहे, लवडी आहे, परश आहे, अशा प्रकारची जी शस्त्र आहे ती शस्त्र हातामध्ये घेतली आणि वानराच्या दिशेने सोडले. खंगला बंगला तुटला शास्त्र ती निवटला गाई तीळ प्राय झाला मनदिनी मला वानर. एवढी शस्त्र सोडली. 80,000 राक्षस होती. प्रत्येकाच्या हातामध्ये एकच शस्त्र आपण धरू. किती झाली? 80,000 शस्त्र झाली. तेवढी संगत सोडली. दिगाराच लागला तिथं शस्त्रांचा. मग त्यांनी विचार केला आता मेलं. एवढी शस्त्र सोडल्यावर जगत असतंय का? तुटून गेलं, शरीराचं तुकडं झालं, मेलं असं ती राक्षस आपापसात बोलतात. किंकरी पिटली टाळी मरती वानर आतुर बळी आमाशीन करिता रण पळी रण रांगोळी घेऊन गेला. आणि त्या किंकरांनी आनंद वाटला. मेला म्हणले वानर. एवढी शस्त्र अस्त्र सोडल्यावर जगत असतंय का? अद्भुत पराक्रम केला, पण आमच्या पुढे काय आहे? आम्ही एवढे बलवान सामर्थ्यवान आणि आमच्या पुढे काय एवढी सवानर मेलं असं ती वनकर किंकर बोलतात. आईची शस्त्र महावीर बळे आणि ती निशाचर जैशी पर्वती पर्जन्यदार तैसा वानरी शस्त्रपात. आणि त्यावेळेस 80,000 राक्षसांनी ती असणारी शस्त्र अस्त्र सोडली, पण हनुमंताला ती लागलीच नाही. जरी अंगावर पडली तरी लागत नाही. पर्वतावरती पावसाचं पाणी पडावं, त्या पाण्याचा परिणाम पर्वतावर काय होतो? काहीच होत नाही. तशा पद्धतीने शस्त्राचा परिणाम हनुमंतावरती होता. किंकरी पिटता टाळी आम्ही यशस्वी रणकलोळी हे ते कोणी हनुमान बळी क्रोधानळी कवळला. आणि त्या किंकरांनी आपापसामध्ये आनंदाने टाळ्या वाजवू लागले. आम्हाला यश मिळालं. हनुमान ऐकत होता. ह्यांना यश, ह्यांचा यशाचा काय संबंध आहे का? यश यांच्याकडे असतंय काय? नित्य श्रीराम नाम स्मरण तेथे यश कीर्ती कल्याण. तिकडे यश आहे. रामाच्या पाठीत यश असतं. ह्यांना यश असतंय का? आम्हाला विजय मिळाला. बरोबर ऐकलं हनुमंतानं. काय करतात ऐका. सोय पुच्याची पाठी तापटी पुच्याची सांगे गुह्य गोष्टी मारावया राक्षसांच्या कोटी निज बुद्धी
प्रतापे. हनुमंत शस्त्र खालीच होते. यांनी एवढे अस्त्र सोडले होते, त्याच्या खाली हनुमंत होते. आणि त्या शस्त्राचा परिणाम हनुमंतावरती काही झाला नव्हता. शेपटीला जवळ बोलवलं आणि कानामध्ये सांगू लागली, एवढी 80,000 तुझ्याकडे काम आहे, आपल्याकडे आता आमचं सध्या काम नाही. ती 80,000 तुझी, तू बघ काय करायचं, असं बोलू लागले. आईशी सांगतली गुह्य गोष्टी लांगूर त्रियाटिले उठाउटी निदाटिली गिरकुटी लंका त्रिकुटी आकांत. आणि अशा पद्धतीने शेपटीचा हनुमंताचा संवाद झाला, त्यांचं बोलणं झालं. शेपटीने मी सांगितलं नका टेन्शन घेऊ म्हणले, बघते काय करायचं. शिपूट आदळलं जमिनीवरती. आदळल्याबरोबर त्याचा असणारा आवाज झाला आणि त्या आवाजानं लंका त्रिकुट दणाणून गेला असं सांगतात. राक्षसांचा प्राणहार दुर्धर केला बुभुकार तेने किंकराचा संभार झाला भूमी मार दचकोनी. आणि हनुमंतानं उठले त्या शस्त्रामधून उड्डाण केलं आणि जय श्रीराम गर्जना केली. प्रतिध्वनी आहे, गर्जना केली, भयंकर गर्जना केली. राक्षस दचकली महाराज त्या आवाजानं, दणाणून गेली. अर्धी ताकद त्या राक्षसांची तिथं संपले. दाके टवकारिल्या दृष्टी शस्त्रे गळाली निज गोष्टी राक्षसी दाक घेतला पोटी पुष्य पाटी पुरविली. आणि शेपटी आदळल्याबरोबर हनुमंतानं गर्जना केल्याबरोबर राक्षस सगळी घाबरली जी आलेली होती 80,000. त्यांच्या बरोबर काही राक्षसींनी सुद्धा होत्या वनातल्या. त्यांना तर आधीच मार माहिती होता शेपटीचा. हातामधले जे शस्त्र होते ते आपोआप खाली पडले. काय झालं ऐका. दाके राक्षस पळोनी जाती पुचे बांधुनी मारी मारुती एक मारिले शिळा गाती पर्वत पाती समस्त. आणि धाक घेतला राक्षसांनी, पळून निघाली ती वासणारी वनकर. मग अशी बोलत बोलत आली होती, मालकाला कळत नाही कुठं पाठवा, कुठल्या कामाला पाठवा, अशी गप्पा मारत बडबड करत मोठ्यापणानं बोलत आलेली पळून चालली. हनुमंतानं बघितलं. हनुमान म्हणला, आता तुमच्या मनानं पण जायचं, आमच्या मनावर असते, आम्ही सोडलं तर घरी जायचं, नाही तर आणि मग हनुमंतानं शेपटीमध्ये धरली. काही दगडावर आपटली, काही पर्वतावरती आपटली, मारून टाकली. मारुनी राक्षस समस्त वानर स्वानंदे गरजत श्रीरामाचा निजदूत नामी हनुमंत मारुती. आणि 80,000 आलेली किंकर शेपटीमध्ये गुंडाळी, काही पर्वतावर आदळून मारली, काही मोठ्या दगडावरती आदळून मारली, कसं बी मारली, पण मारून टाकली. 80,000 मधलं एक सुद्धा वाचलं नाही. सगळ्यांना मारल्यानंतर ना मग रामनामाच्या सामर्थ्यावरती, रामनामाच्या बळावरती हनुमान विजयी झाले. येते मारुनी दशकंदर विजय स्वामी रामचंद्र विजय लक्ष्मण महावीर विजय नरेंद्र सुग्रीव. हनुमानजी विचार करतायत, आज मी आलोय, मी माघारी गेल्यावर रामचंद्र येतील, इथंच याच लंकेमध्ये येणार आहे. रामचंद्र आल्यानंतर ना रावणाला मारतील, लक्ष्मणजी इंद्रजिताला राक्षसांना मारतील, विजय रामाला मिळेल, लक्ष्मणाला मिळेल, सुग्रीव राजा विजय होईल असं त्या ठिकाणी सांगतात. मी आलो असे सीता सुद्धीशी म्या विद्वेषले या वनाशी जाऊनी सांग रावणापाशी म्या राक्षसाशी मारिले. आणि हनुमान बोलू लागले, जर एखादं कोणी ऐका म्हणले मी असणाऱ्या वनामध्ये सीता शुद्धीसाठी आलेलो आहे आणि एवढ्या सगळ्या राक्षसांना आपण मारलंय, जावा म्हणले रावणाला, सांगा माझं नाव, काय करायचं ते करू द्या म्हणले. म्या सगळ्या वनाचा विध्वंस केला, मी सगळ्या तुमच्या राक्षसांना मारलं असं हनुमान बोलतात. एका जनार्दना शरण आले हनुमंताशी स्फुरण करीन थोर थोर निदळन रणकंदन अवधारा. ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, आता जी मारली ती बापुडी होती. युवनकरण किंकर ही बापुडी राक्षस आहेत. पुढे थोरांचं निर्दळन होणार आहे. जी बलवान रावणाच्या समान बळीचे आहे किंवा ज्यांना रावण सुद्धा भेट होता अशा राक्षसांचं निर्दळन पुढे हनुमंत करण्यासाठी हनुमंताला स्फुरण आलं. आता कोणाला मारतील
ऐका स्वास्ती श्री महाभारत रामायणे सुंदर कांडेक कार्तिकाय हनुमद्वान विद्वांसो नाम त्रिदोषाध्याय नमः पुंडलिक गौतम विठ्ठल श्री